यरूशलेम से आने वाला प्रभु यीशु मसीह की अति पवित्र नाम में आप सबको मसीह वंदन देता हूँ। लवकरात लवकर येणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या मधुर नावामध्ये आपल्या सर्वांना ख्रिस्ती अभिवादन। इस नया साल की सबसे पहला पुनरुत्थान का दिन का ये संदेश आप तक पहुंचाने के लिए प्रभु ने सामर्थ्य दिया, अनुग्रह दिया, उसके लिए प्रभु को धन्यवाद देता हूँ। आणि नवीन वर्षाच्या पहिल्या पुनरुत्थानाच्या दिवसामध्ये प्रभूने त्याचा संदेश तुमच्यापर्यंत पोहोचवण्याकरता प्रभूने सहाय्य आणि सामर्थ्य दिलं, त्याच्याकरता प्रभूच्या नावाला धन्यवाद असो। मैं आशा करता हूँ आप लोग सब प्रभु में आनंदित हो। आणि मी आशा ठेवतो की तुम्ही सर्व लोक प्रभूमध्ये खूप आनंदी आहात। है ना, अभी इस साल में अभी क्या क्या होने वाला हमको मालूम नहीं, आणि या वर्षामध्ये काय काय होणार आहे आपल्याला ठाऊक नाही, लेकिन कल का बारे में जानने वाला प्रभु के हाथ में हमारे जीवन है, उसके लिए प्रभु को धन्यवाद देता हूँ। आणि उद्या संबंधांना जाणणाऱ्या प्रभूच्या हातामध्ये आपलं जीवन आहे, त्याच्याकरता प्रभूच्या नावाला धन्यवाद असो। हम उधार पाए हुए लोग कितने धनी लोग हैं, आणि तारण प्राप्त झालेले आपण लोक किती धन्य लोक आहोत। जिनका भी उधार हुआ है उनका प्रभु के साथ का विवाह के लिए, शादी के लिए उनका मगनी हो चुका है। आणि ज्याचं कोणाचं तारण झालेलं आहे त्याचं प्रभू येशू ख्रिस्ता सोबत लग्न होण्याकरता आता साखरपुडा झालेला आहे। कितने लोगों को विश्वास है आमेन, मेरा मगनी हो चुका है। आमेन। मगनी होने के बाद में हमारे जीवन कैसे होना चाहिए, आणि साखरपुडा झाल्यानंतर आपलं जीवन कसं राहायला पाहिजे, है ना, हमारा पति चाहने वाला उस इच्छा के अंदर होना चाहिए। आणि आपल्या नवऱ्याला जे आवडतं त्याच्या इच्छेच्या आतमध्ये असलं हम कभी पाहिजे। ये नहीं भूलना कि मैं उधार पाया हुआ प्रभु के लिए मगनी हुआ एक व्यक्ति है, ये बात को कभी नहीं भूलना। आणि या गोष्टीला कधीही विसरू नका की माझा साखरपुडा झालेला आहे। जो भी व्यक्ति का उधार हुआ है, प्रभु का वचन क्लियर कहता है कि उनका मगनी हो गया, लेकिन इस दुनिया में जब तक कि शादी नहीं होता या प्रभु आकर के हमको ले जा करके स्वर्ग में ब्याह नहीं होता, उससे पहले हमारे जीवन में कई खतरा है। आणि देवाचं वचन एकदम स्पष्ट सांगतं की तुमचा साखरपुडा प्रभू येशू ख्रिस्तासोबत झालेला आहे, पण जोपर्यंत आपलं लग्न होत नाही, म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त येऊन स्वर्गामध्ये आपलं त्याचं लग्न लागत नाही, तोपर्यंत या जगामध्ये जीवन जगत असताना आपल्याला पुष्कळ प्रकारचे धोके आहे। मंडली की अनेक पवित्र लोगों के प्रति हमें बोझ है और कई लोगों के जीवन को देख करके हमें एक प्रकार बड़ा डर भी है। आणि मंडळीच्या लोकांसंबंधाने, त्यांच्या जीवनासंबंधाने ओझा आहे, आणि काही लोकांचं जीवन जर बघितलं तर त्याच्या संबंधाने भीती सुद्धा आहे। ये सिर्फ मेरी बात नहीं, प्रेषित पौलुस का भी जीवन में था। आप लोग जानता है, दूसरा कुरिन्थी 11 अध्याय का 2 और 3 वचन, आणि दुसरे करंथीकराचं पत्र त्याचा 11 अध्याय त्याचं 2 आणि 3 वचनामध्ये आपण पाहतो की प्रेषित पौलाला पण अशाच प्रकारची भीती होती। क्योंकि मैं तुम्हारे विषय में ईश्वरीय धूम लगाए रहता हूँ, इसलिए कि मैंने एक ही पुरुष से तुम्हारी बात लगाई है कि तुम्हें पवित्र कुंवारी के समान मसीह को सौंप दूं। परंतु मैं डरता हूँ कि जैसे सांप ने अपनी चतुराई से हवा को बहकाया, वैसे ही तुम्हारे मन उस सीधाई और पवित्रता से जो मसीह के साथ होनी चाहिए कहीं भ्रष्ट न की जाए। देखिए, हम प्रभु में के समय में भी पवित्र जीवन के बारे में थोड़ा सा सुना, आणि आपण प्रभु मेषच्या वेळेला सुद्धा पवित्र जीवनासंबंधाने थोडंसं आपण पाहिलं। एक बात मैं आपको बताना चाहता हूँ, एक गोष्ट तुम्हाला सांगू इच्छितो, प्रभु के साथ जिसका भी मगनी हुआ वो पाप क्षमा पाया, फिर आगे पाप ना करते हुए पवित्र जीवन बिताने का बहुत बड़ा जिम्मेवारी है। आणि ज्याचा कोणाचा साखरपुडा प्रभू येशू ख्रिस्तासोबत झाला त्याला पापांची क्षमा मिळालेली आहे, आणि याच्या पुढे पाप न करता जीवन जगणं ही त्याची जबाबदारी आहे। पाप कई रीति में हमारे जीवन में आ सकता है। आणि पुष्कळ प्रकारे पाप आपल्या जीवनामध्ये येऊ शकतं। हम दुनिया में रहता है परंतु हम दुनिया के लोग नहीं, आणि आपण जगामध्ये राहतो पण आपण जगाचे लोक नाही। दुनिया की कोई भी बात का मोह हमारे अंदर आ गया तो वो प्रभु के साथ का एकाग्रता से वंचित हो गया। आणि जगाचे कुठल्या प्रकारची अभिलाषा जर आपल्या जीवनामध्ये आलं तर प्रभू सोबत असणारे त्याची जी एकत्रितपणा आहे ते राहणार नाही। हम शरीर में रहता है परंतु शरीर के अनुसार जीने वाले नहीं, आणि आपण शरीरामध्ये राहतो पण शरीराच्या अनुसार जगणारे नाही। क्योंकि रोमियो 8:13 में लिखा है कि जो शरीर के अनुसार जिएगा निश्चय मरेगा। आणि रोमकराचं पत्र त्याचा 8 अध्याय त्याच्या 13 वचनामध्ये अशा प्रकारे लिहिलेलं आहे की जो शरीराच्या अनुसार जीवन जगतो तो निश्चितच मरेल। तो आज मेरे जीवन कैसा है, आणि आज आपलं जीवन कसं आहे, मैंने नया जन्म पाया, माझा नवा जन्म झाला, प्रभु यीशु मसीह के साथ हमारा मगनी हो गया, आणि प्रभू येशू ख्रिस्तासोबत माझा साखरपुडा झाला। आज मेरा दिल प्रभु की ओर एकाग्र है क्या, आणि आज माझं हृदय प्रभूकडे एकचित्त आहे का, मुझे किसी प्रकार भी प्रभु को प्रसन्न करके जीना है, वो निर्णय में मैं जीता है क्या। आणि कुठल्याही प्रकारे प्रभू येशू ख्रिस्ताला प्रसन्न करत मला जीवन जगायचंय, त्या निर्णयासह मी जीवन जगत आहे का। प्रभु को प्राप्त करने के अलावा और कुछ बातों के पीछे मेरा दिल भागता है क्या। आणि प्रभूला प्राप्त करण्याऐवजी जगाची कुठली गोष्ट प्राप्त करण्याच्या पाठीमागे माझं मन पळतं का। पौलुस भी बोलता है कि मैं डरता हूँ, आणि पौल सुद्धा म्हणतो मी घाबरतो, क्योंकि हम दिल से प्रभु को पूरा दिल से, पूरी सामर्थ्य, पूरे ताकत से
पूर्ण रूप में प्रभु के साथ लगा रहना चाहिए। आणि आपण संपूर्ण हृदयाने संपूर्ण सामर्थ्याने प्रभु सोबत आपण एक होऊन राहिला पाहिजे. लेकिन आज हमारे जीवन कैसा है? आज आपलं जीवन कसं आहे? एक सच्चा पवित्र विजयी जीवन बिताने में हम मतलब प्रभु में विश्वास योग्य जीवन बिताता है। आणि खरं एक पवित्र जीवन जगण्याकरता आपण एक विश्वास योग्य जीवन जगतो का? रोज प्रभु की इच्छा जानने में, उसको अमल करके जीवन बिताने में हम लोग मतलब विजयी हो रहे हैं क्या? आणि दररोज प्रभूची इच्छा जाणून त्याच्या अनुसार जीवन जगण्याकरता आपल्याच्याने शक्य होत आहे का? एक सच्चा पवित्र जीवन में हम विश्वास योग्य है क्या? आणि एक खऱ्या पवित्र जीवनामध्ये आपण विश्वास योग्य आहोत का? है ना, जो प्रकाशित वाक्य है 19 अध्याय का 7-8 वचन में स्वर्ग में होने वाला उस ब्याह के बारे में कहने के समय में वहां पर एक शब्द हम सुनता है। आणि प्रगटीकरण त्याचा 19 अध्याय त्याच्या 7 आणि 8 वचनामध्ये लग्न जे होणार आहे त्याच्या संबंधाने एक गोष्ट म्हटलेली आहे। आओ हम आनंदित और मगन हो और उसकी स्तुति करें, क्योंकि मेमने का विवाह आ पहुंचा है और उसकी दुल्हन ने अपने आप को तैयार कर लिया है। उसकी दुल्हन ने अपने आप को तैयार किया है। उसको शुद्ध और चमकदार महीन मलमल पहनने का अधिकार दिया गया, क्योंकि उस महीन मलमल का अर्थ पवित्र लोगों के धर्म के काम है। देखिए, प्रभु के लोग प्रभु में आने के बाद में वो बिल्कुल धार्मिकता का या प्रभु को प्रसन्न करने वाला कामों में लगे रहता है। आणि प्रभूचे लोक प्रभूमध्ये आल्यानंतर नेहमी नीतिमत्वाचे किंवा प्रभूला प्रसन्न करणाऱ्या कामामध्ये राहतात। वो अपने आप को तैयार किया आणि त्यांनी स्वतःला तयार केलं। हमारे जीवन में हर एक व्यक्ति को एक व्यक्तिगत जीवन में बहुत बड़ा जिम्मेवारी है। आणि प्रत्येक व्यक्तीला आपल्या वैयक्तिक जीवनामध्ये खूप मोठी जबाबदारी आहे। है ना, पाप को मेरे जीवन में छूने नहीं देना आणि पापाला माझ्या जीवनामध्ये स्पर्श करू द्यायचा और नाही। इतना तक है कि मैं उन भले कामों में सक्रम रहना ताकि मैं उस महिमा का वस्त्र को पाल पाए। आणि जेवढं शक्य असेल तेवढं त्या चांगल्या कामामध्ये आपण लवलीन राहायचंय की जेणेकरून त्या गौरवाला आपण परिधान करू शकू। मैं और भी एक बार पवित्र लोगों को एक सवाल पूछना चाहता हूँ। आणि पवित्र लोकांना एक प्रश्न विचारू इच्छितो। है ना, ये बाइबल या ये प्रभु का वचन ये परमेश्वर का ही वचन है करके आप विश्वास करते हो क्या? आणि हे जे बायबल आहे ते परमेश्वराचंच वचन आहे असं आपण विश्वास करतो का? इस वचन से आप कितना प्रीति रखता है? आणि या वचनावर आपण किती प्रीती करतो? पिछले दिनों से बढ़कर के प्रभु के वचन के प्रति आपका भूख प्यास बढ़ते जा रहा है या वचन की मतलब ध्यान वचन को पढ़ना या वचन को शेयर करना ये कम हो रहा है? आणि मागील दिवसापेक्षा तू जे देवाच्या वचनाकडे लक्ष लागायला पाहिजे ते आता कमी झालेलं आहे का ते वाढत आहे? जरूर पारखना प्रिय, निश्चितच पारखा। हमें एक विश्वास योग्य जीवन बिताना। आपण एक विश्वास योग्य जीवन जगा। मतलब जो नामधारी मसीह मंडली या एक नामधारी विश्वासी प्रभु के वचन को तुच्छ करके पवित्र जीवन को तुच्छ करके वो अपनी मनमानी में जीवन बिताता है, वो हम लोग बाइबल में देखता है। आणि नामधारी ख्रिस्ती लोक पवित्र जीवन किंवा प्रभूचं जे जीवन आहे ते तुच्छ करतात आणि आपल्या मनमर्जीप्रमाणे जगतात हे आपण बायबल मध्ये पाहतो। वो भी अपने आप को ख्रिस्ती कहता है आणि ते स्वतःही आपल्याला ख्रिस्ती समजतात। चाहे तो विश्वासी भी लेबल विश्वासी भी रहेगा, आणि कदाचित त्यांचं लेबल जे आहे ते विश्वासू असेल, लेकिन वो अपने जीवन में यीशु मसीह का नाम लेते हुए अपने मनमानी में जीवन बिताएगा। आणि प्रभू येशू ख्रिस्ताचं नाव ते घेत आपल्या मनमर्जीप्रमाणे जीवन जगतील। है ना, प्रकाशित वाक्य 17 अध्याय का 4-5 वचन में प्रगटीकरण 17 अध्याय 4 आणि 5 वचनामध्ये उस महावेश्या के बारे में हम देखता है। आणि त्या महावेश्य संबंधाने आपण पाहतो। वो है मतलब मसीह मंडली, आणि ती आहे ख्रिस्ती मंडळी। उनसे ओरिजिनल मंडली नहीं, आणि ती खरी मंडळी नाही, झूठा मंडली। ती खोटी मंडळी। झूठे विश्वासी भी उसमें शामिल होगा। आणि खोटे विश्वासू त्याच्यामध्ये सहभागी राहतील। उनका जीवन का मतलब रीति क्या है? आणि त्यांच्या जीवनाची पद्धत काय आहे? वो बिल्कुल दुनियादारी में रहेगा। आणि ते एकदम जगिक गोष्टीमध्ये राहतील। वो उधार पाया कहेगा, लेकिन दुनिया की रीति में वो अपना उनका चाल चल रहेगा। आणि ते म्हणतील की आमचं तारण झालं, पण त्यांची चाल चालवणूक जगाच्या रीतीने राहील। उनका वस्त्र का पहनाव तक दूसरे लोगों को मोहित करने वाला, आकर्षित करने वाला रीति में रहेगा। आणि त्यांचे कपडे परिधान करण्याची अवस्था सुद्धा इतर लोकांना आकर्षित करणारी राहतील। जल्दी पढ़िएगा। यह स्त्री बैंगनी और लाल रंग के कपड़े पहने थी और सोने और बहुमूल्य मणियों और मोतियों से सजी हुई थी, और उसके हाथ में एक सोने का कटोरा था जो घृणित वस्तुओं से और उसके व्यभिचार की अशुद्ध वस्तुओं से भरा हुआ था। उसके माथे पर यह नाम लिखा था, भेद, बड़ा बेबीलोन, पृथ्वी की वेश्याओं और घृणित वस्तुओं की माता।
देखा मृत्यु की वेश्याओं और घृणित वस्तुओं की माता। आणि पृथ्वीवरची वेश्या आणि घृत वस्तूंची माता. प्रियो, स्वर्ग का दृष्टि में आज मेरे जीवन कैसा है, आणि स्वर्गाच्या दृष्टीने आज माझं जीवन कसं आहे, प्रभु की तराजू में मैं कैसा निकलाएगा, आणि प्रभूच्या वजन काट्यामध्ये माझं काय माप निघेल. ये हर एक बातों को अपने स्वयं को परख करके अपने आप को इस बात को जानना जांचना जरूरी बात है। आणि आपण स्वतःला पारखून या गोष्टी जाणणं जाचणं एक गरजेचं आहे. प्रभु से बढ़कर के मेरे जीवन में कोई भी बात है क्या? आणि प्रभूपेक्षा श्रेष्ठ माझ्या जीवनामध्ये काही आहे का. है ना, एक शास्त्री उठ करके प्रभु को एक बार पूछा था कि मानव व्यवस्था में सबसे बड़ा आज्ञा क्या है? आणि एका शास्त्रीने प्रभूला विचारलं होतं की व्यवस्थेमध्ये सगळ्यात मोठी आज्ञा काय आहे. प्रभु ने क्या कहा? आणि प्रभूने काय म्हटलं. मत्ती की सुसमाचार उसकी 22 अध्याय उसकी 36 से 40 तक वचन. आणि मत्ते त्याचा 22 अध्याय 36 ते 40 वचन. हे गुरु, व्यवस्था में कौन सी आज्ञा बड़ी है? उसने उससे कहा, तू परमेश्वर अपने प्रभु से अपने सारे मन, अपने सारे प्राण और अपनी सारी बुद्धि के साथ प्रेम रख। बड़ी और मुख्य आज्ञा तो यही है। बड़ी और मुख्य आज्ञा पहले बताया, और उसी के समान यह दूसरी भी है, दूसरा उसके समान है, तू अपने पड़ोसी से अपने समान प्रेम रख। यही तो आज्ञा है, सारी व्यवस्था और भविष्यवक्ताओं का आधार है। देखिए, सारी व्यवस्था सारी भविष्यता की बात इसके अंदर है। आणि सर्व व्यवस्था आणि सर्व ज्या नीतीच्या गोष्टी आहेत ते याच्यामध्ये आहे. आज हमारे जीवन में प्रभु यीशु मसीह की हमें दिया हुआ शिक्षण के अनुसार हमारे जीवन में प्रथम स्थान किसको देना चाहिए? आणि प्रभू येशू ख्रिस्ताने दिलेल्या शिक्षणाच्या अनुसार आपण प्रथम स्थान कशाला द्यायला पाहिजे. मत्ती की सुसमाचार 6 अध्याय का 33 वचन में आपको याद है, मध्ये त्याचं 6 अध्याय त्याचं 33 वचन तुम्हाला ठाऊक आहे. सबसे पहले उसकी राज और धार्मिकता को खोज करना हर एक उधार पाया हुआ प्रभु की चेला बना हुआ पवित्र लोगों का एक कर्तव्य है. आणि प्रत्येक तारण प्राप्त झालेला आणि प्रभूचं शिष्य झालेला लोकांचं कर्तव्य आहे की सगळ्यात पहिले त्याचं राज्य आणि त्याचं नीतिमत्व मिळवण्याकरता झटायचं आहे. कई प्रकार कई रीति में लोग जाने अनजाने उनका वो दर्शन नष्ट होकर के दुनिया की ओर उनका दर्शन चले जाता है. आणि किती लोकांचं कळत न कळत त्यांचं दर्शन नष्ट झालं आणि ते जगाकडे आकर्षिला गेले और वो दुनिया की बातों में खुशी मनाने लगता है. आणि जगाच्या गोष्टीमध्ये ते आनंद करतात. प्रभु के लोग प्रभु में छोड़ करके और कोई भी बातों में खुशी मनाएगा तो प्रभु का दिल को हम दुख देता है. आणि प्रभूचे लोक प्रभूला सोडून अजून दुसऱ्या कुठल्याही गोष्टीमध्ये आनंद करतात तर प्रभूच्या हृदयाला दुःख वाटतं. और आपको मालूम है कई विश्वासी लोग भी उनके पास खूब धन है, इसलिए बर्थडे है ना, शादी का दिन, ऐसा कई दिन ऐसा मनाना लगता है. वो उस प्रकार का खुशी मनाते हुए प्रभु का दिल को दुख दे करके जातियों का रीति को सीखते हैं. आणि आज ज्यांच्याकडे पैसे आहेत ते काय करतात की वाढदिवस साजरा करतात किंवा आपल्या लग्नाची अॅनिव्हर्सरी ती साजरी करतात आणि ते त्या गोष्टीमध्ये आनंद करतात आणि प्रभूच्या हृदयाला दुःख देतात. वो लोग क्रिसमस मनाता है आणि ते नाताळ साजरा करतात. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. प्रभु में आए हुए लोग हमेशा प्रभु के साथ है, उसके लिए एक विशेष दिन है क्या? आणि प्रभूमध्ये आलेले लोक जे आहेत ते नेहमी प्रभू सोबत आहेत त्याच्याकरता एक विशेष असा दिवस आहे का? सच्चाई के शिक्षण वो प्राप्त ना करने के लिए प्रभु का दिल को हमारा दुख देने वाले कई कार्यों में वो लेके जाता है. आणि सत्याचं शिक्षण त्यांना न मिळाल्या कारणाने किंवा त्यांनी ते आत्मसात न केल्या कारणाने पुष्कळ गोष्टींच्या द्वारे ते प्रभूला दुःख देतात. योग की किताब में 31 अध्याय उसकी 24 से 30 तक जब पढ़ता है, योग त्याचा 31 अध्याय 24 ते 30 वचनामध्ये आपण अशा प्रकारे वाचतो. मैं वो बातों को संक्षिप्त में बोल के आगे बढ़ूंगा आणि थोडक्यात त्या गोष्टी सांगून मी पुढे जाईल. दुनिया की धन अगर हमारे जीवन में ज्यादा होने से धन की बातों पर खुशी मनाएगा तो प्रभु का दिल को बहुत दुख लगता है. आणि मग जगाचं धन आपल्याला जर जास्त असेल तर आणि त्याच्यामध्ये जर आपण आनंद करत राहू तर त्याच्याद्वारे प्रभूच्या हृदयाला खूप दुःख होतं. एक बात मैं दिल खोल कर आपको बताना चाहता हूँ, आणि एक गोष्ट हृदय उघडून मी तुम्हाला सांगतो. प्रियो, प्रभु की वचन में हम लोग बहुत स्ट्रिक्ट होना चाहिए, बहुत मतलब थोड़ा भी कॉम्प्रोमाइज का कारण नहीं बनना चाहिए. वो है प्रभु का दिल को बहुत आनंद करने वाला बात. आणि देवाच्या वचनामध्ये एकदम आपण सक्त राहायला पाहिजे. त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची भेसळ किंवा कुठल्याही प्रकारचं आपण त्याच्यामधून मागे जायला नको. प्रेज द लॉर्ड. क्योंकि हम लोग अनुग्रह पायवर हो गए, कारण आपण कृपा प्राप्त झालेले लोक आहोत. आपको मैं बोलना चाहता हूँ, अनुग्रह पद का मतलब एक की वास्तव उसका गहरा अर्थ है स्वर्ग का धन.
आणि कृपा या शब्दाचा एकच गहन असा अर्थ आहे, ते म्हणजे स्वर्गीय धन. हमने स्वर्गीय धन प्राप्त किया. आणि आपण स्वर्गीय धन मिळवलेलं आहे. प्रियो, स्वर्गीय धन जिसके पास है वो दुनिया की मामूली बातों में खुशी मनाने के लिए जाएंगे. आणि प्रियानो, ज्याच्याकडे स्वर्गीय धन आहे तर जगाच्या एकदम अशा शिल्लक गोष्टी मिळवण्याकरता जाईल का? हमने क्या पाया वो बहुत लोग नहीं जानता. आणि आपण काय मिळवलं हे पुष्कळ लोकांना ठाऊक नाही. एक बात आपको बताना चाहता हूँ. एक गोष्ट तुम्हाला सांगू इच्छितो. प्रेरित पौलुस को भी दूसरा कोरिन्थी 12:9 में प्रभु ने बोला, मेरा अनुग्रह तेरे लिए काफी है. आणि दुसरे कोरिन्थीकराचं पत्र त्याचा 12 अध्याय त्याच्या 9 वचनामध्ये प्रेषित पौलाला प्रभूने असं सांगितलं, माझी कृपा तुझ्याकरता पुरे आहे. बोलने का अर्थ, सांगायचं तात्पर्य, मैं तुम्हारे लिए सब कुछ है. आणि मी तुझ्याकरता सर्व काही आहे. मैं तुम्हारे लिए सब कुछ करूंगा. आणि तुझ्यासाठी सर्व काही मी करेन. मैं तुमको सब कुछ दूंगा. आणि तुला सर्व काही मी देईन. वो है अनुग्रह. आणि ती आहे कृपा. हालेलुया. आमेन. प्रियो, हम लोगों ने प्रभु का बहुत बड़ा अनुग्रह पाया है. प्रियानो, आपण देवाची खूप मोठी कृपा प्राप्त केलेली आहे. इसलिए हम लोग क्या करना चाहिए? आणि म्हणून आपण काय करायला पाहिजे? अभी हमें मिला हुआ, अभी देखो उधार पाने के बाद में हमको बहुत थोड़ा ही समय मिलता है जिंदगी. आणि कृपा प्राप्त झाल्यानंतर आपल्याला जे आयुष्य मिळतं ते खूप छोटं राहतं. तो वो जीवन क्या करना चाहिए? आणि ते छोटस जीवन आपण काय करायला पाहिजे? दिल लगा करके, मन लगा करके प्रभु की खातिर हार्ड काम करना चाहिए, हार्ड वर्क करना चाहिए. आणि एकदम संपूर्ण हृदय लावून प्रभू करता खूप कठीण काम करायला पाहिजे. अभी हमें आराम करने के लिए ये दुनिया के जीवन में समय नहीं पियो. आणि आपण आराम करण्याकरता या जगाच्या जीवनामध्ये वेळ नाही. ये नया साल में है ना, कोई भी सुस्त नहीं रहना, आलस नहीं रहना, उदास नहीं होना, निराश नहीं होना. प्रियो, पूरा उत्साह के साथ दिल लगा करके, मन लगा करके अपने से जितना तक हो सके उस महान प्रभु की महिमा के लिए जिए. आणि मग या नवीन वर्षामध्ये संपूर्ण हृदयाने, संपूर्ण अंतःकरणाने आपल्याकडून जेवढं शक्य आहे तेवढं जास्त प्रयत्नाने आपण प्रभू करता जीवन जगा. जब प्रकाशित वाक्य 14:13 वचन में प्रभु में मरने वाले लोगों के बारे में स्वर्ग गवाही देता है. आणि प्रगटीकरण 14 अध्याय 13 वचनामध्ये जे लोक प्रभू मध्ये मरतात त्यांच्या संबंधाने अशी साक्ष दिलेली आहे. फिर मैंने स्वर्ग से यह शब्द सुना, लिख, जो मृतक प्रभु में मरते हैं वे आपसे धन्य है. आत्मा कहता है हाँ, आत्मा कहता है हाँ, क्योंकि वे अपने सारे परिश्रम से विश्राम पाएंगे. देखा, वो दुनिया में जब से प्रभु में आया वो क्या कर रहा था? पूरा दिल से परिश्रम कर रहा था. परिश्रम परिश्रम परिश्रम. आणि जेव्हा ते प्रभू मध्ये आले तेव्हापासून ते काय करत होते? संपूर्ण हृदयाने आणि सामर्थ्याने ते कष्ट करत होते, कष्ट करत होते, कष्ट करत होते. और उधर जाकर के विश्राम करेगा, अनंत काल का विश्राम. आणि मग तिकडे गेल्यानंतर ते विसावा पावतील, सार्वकालिक जीवनाचा विसावा. कौन उस विश्राम चाहता है वो इस जीवन में प्रभु की खातिर परिश्रम करेगा. आणि ज्याला कोणाला त्या सार्वकालिक जीवनामध्ये विसावा पाहिजे, मिळवायची इच्छा आहे, तो ह्या जीवनामध्ये कष्ट करत राहील. एवं प्रभु की खातिर प्रभु ने हमें नियुक्त किया हुआ उन बड़े कामों में सदगर्म देगा. आणि प्रभूने आपल्यासाठी नेमून ठेवलेले जे चांगले काम आहे त्याच्यामध्ये लवलीन राहील. एक सच्चा स्वर्गीय दर्शन की बात है. आणि एक खऱ्या स्वर्गीय दर्शनाची गोष्ट आहे. आपको मालूम है, 1 कोरिन्थी 15:10 वचन में ये अनुग्रह पाया हुआ मतलब पौलुस का एक सुंदर ऐसे गवाही है. आणि पहिले कोरिन्थीकराचं पत्र 15 अध्याय त्याच्या 10 वचनामध्ये प्रेषित पौलाची खूप मोठी ही एक साक्ष आहे. परंतु मैं जो कुछ भी हूँ परमेश्वर के अनुग्रह से हूँ. उसका अनुग्रह जो मुझ पर हुआ वह व्यर्थ नहीं हुआ. देखिए, उसके अनुग्रह मुझको मिला ना, वो अनुग्रह व्यर्थ नहीं हुआ. कैसे व्यर्थ नहीं हुआ? परंतु मैंने उन सबसे बढ़कर परिश्रम भी किया. देखा, मैंने उन सबसे बढ़कर परिश्रम भी किया. सोते रहा. ऐसा ही क्या? नहीं, मैं प्रभु में आगे बोल करके खुशी बनाते हुए चारपाई पर लेटे रहा, चारपाई पर स्वप्न देखते रहा. आणि प्रभू मध्ये आला म्हणून आनंद झाला आणि मग तो आराम करत राहिला आणि पलंगावर झोपत राहिला, असं आहे का? नहीं प्रियो, नाही प्रियांनो. परिश्रम किया आणि कष्ट केले, मेहनत किया, कष्ट केले प्रभु के लिए अधिक कष्ट सका. आणि प्रभू करता अधिक जास्त कष्ट सहन दिन केलं. रात प्रभु के लिए भागते रहा, आणि दिवस रात्र प्रभू करता धावत राहिला प्रभु के लिए जगते रहा. आणि प्रभू करता जागा राहिला. ये एक हल्की बात नहीं है, ये सच्चा स्वर्गीय दर्शन की बात है. प्रभू प्रियांनो, हे काय सर्वसाधारण गोष्ट नाहीये, तर प्रभू करता खूप महत्वपूर्ण गोष्ट आहे. पौलुस बोलता है, मैं उन सबसे बढ़ करके मैंने परिश्रम किया. आणि पौल म्हणतो या सर्वांपेक्षा जास्त मी परिश्रम केले. पौलुस ने परिश्रम नहीं किया. आणि पौलाने परिश्रम केले असं कौन नाही. किया? कोणी केले? कृपा ने किया. आणि कृपेने केले. क्योंकि कृपा करता है पवित्र लोगों में. कारण प्रभू पवित्र लोकांमध्ये सर्व कार्य कृपा करते. हाँ, मैंने किया बोलने का अर्थ प्रभु का दास बोलता है कि मुझको जो कृपा मिला वो कृपा ने ये सब कुछ किया. आणि हे मी केलं असं नाही, तर माझ्यावर जी कृपा झाली त्या कृपेने केलं असं प्रभूचा दास म्हणत आहे. बोलने का अर्थ एक प्रकार बोलेगा तो यीशु मसीह ने ये सब कुछ किया. आणि एक प्रकारे सांगायचं झालं तर प्रभू येशू ख्रिस्ताने हे सर्व काही केलं. यीशु मसीह के हाथ में उसके लिए एक उपयोगी बर्तन के रूप में प्रभु ने मुझको इस्तेमाल किया.
किया। आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या हातामध्ये एक उपयोगी पात्र म्हणून त्याने उपयोगात आणलं। प्रभु ने मुझे वो दर्शन दे करके, मुझे सामर्थ्य दे करके प्रभु मुझको हाथ पकड़ कर ले चला। आणि प्रभूने ते दर्शन देऊन प्रभूने मला हात पकडून घेऊन चालला। मैं जहाँ जाना नहीं चाहता था वहां पर भी प्रभु मुझे खींच कर लेकर गया। प्रभु का प्रेम मुझे विवेश किया, प्रभु का प्रेम मुझको खींच कर लेकर गया। आणि मला तिथे जायची इच्छा नव्हती, त्या तिथे सुद्धा प्रभूने माझा हात पकडून खेचून गेला। प्रभूच्या प्रेमामध्ये मला विवश केला आणि तिथे घेऊन गेला। क्योंकि उसने अपने आप को उसी रीति में प्रभु के हाथ में सरेंडर करके दिया। कारण त्याने आपल्या स्वतःला प्रभूच्या हातामध्ये तशा प्रकारे समर्पित केलं। प्रभु ने उसको ऐसा बोझ दिया आणि प्रभूने त्याला असं मोठं ओझं दिलं। हालेलुया। आमेन। प्रियो, उस अनंत काल का दर्शन पाने के बाद में आणि प्रियानो, ते सार्वकालिक जीवनाचं दर्शन प्राप्त झाल्यानंतर निश्चय उसका योग्य जीवन बिताना हमारा कर्तव्य है। आणि त्याच्याकरता योग्य जीवन जगणं आपलं कर्तव्य आहे। ना पौलुस का जो भी मिलता है ना, वो तुरंत उसको यीशु मसीह को देते रहेगा, मसीह को देते रहेगा, मसीह के बारे में बोलते रहेगा। क्योंकि कैसे भी उन लोगों को मसीह दिखना चाहिए, उनकी बड़ा आशा था। आणि मग त्याला पौलाला जो कोणी भेटायचं त्याला तो ख्रिस्ताला देत राहिला। कारण का की त्याला त्याच्याद्वारे ख्रिस्त दिसावा अशी त्याची आशा होती। है ना, उसका उन वचनों को पढ़ने के टाइम पर मेरा भी दिल में बहुत उद्गम होता है। आणि ते वचन वाचत असताना माझ्या मनामध्ये सुद्धा खूप आनंदाच्या उकळ्या फुटतात। है ना, कोई भी मुझे मिलने के लिए आए या मैं किसी को मिलने के लिए जाए, वहां पर जाकर के मैं ये दुनिया की कोई भी बात नहीं करता। आणि कोणी मला भेटायला आलं किंवा मी कोणाला भेटायला गेलं तर मी जगाची कुठलीही गोष्ट त्यांच्याशी बोलत तो नाही। एक ही बात करना, फक्त एकच गोष्ट, प्रभु यीशु मसीह, प्रभू येशू ख्रिस्त यीशु मसीह को उनको देना। आणि प्रभू येशू ख्रिस्ताला त्यांना देणं। कोई भी होगा प्रियो, हमारे जीवन में हमें मसीह को देने के लिए हमें उत्साह चाहिए। आणि कोणी असू दे, आपण आपल्या जीवनाच्या द्वारे ख्रिस्ताला देण्यासाठी एक उत्सुक राहिला पाहिजे। और लोगों को मसीह में सिद्ध करने के लिए एक उत्साह चाहिए। आणि इतर लोकांना ख्रिस्तामध्ये परिपूर्ण करण्यासाठी एक उत्साह असला पाहिजे। प्रभु ने ये कोई अपनी कोई ताकत नहीं आणि हे आपलं सामर्थ्य नाही, है, कैसा प्रभु की ओर से जो मिला हुआ सामर्थ्य। आणि प्रभूच्या द्वारे मिळालेलं सामर्थ्य। आपको याद होगा कोलोसियों के पत्री पहला अध्याय का 28-29 वचन में प्रभु के दास उस बात में भी ये गवाही देता है, कभी भी महिमा नहीं लेता, प्रभु को सारा महिमा देता है। आणि कलसीकराचं पत्र त्याचा पहिला अध्याय त्याच्या 28 आणि 29 वचनामध्ये तो प्रेषित पौल कधीही आपल्याकडे गौरव घेत नाही, तर सर्व गौरव तो प्रभूला देतो। जिसका प्रचार करके हम हर एक मनुष्य को चेतावनी देते हैं और सारे ज्ञान से हर एक मनुष्य को सिखाते हैं कि हम हर एक व्यक्ति को मसीह में सिद्ध करके उपस्थित करें। देखा, हर एक व्यक्ति जो भी प्रभु ने दिया, हर एक व्यक्ति को मसीह में सिद्ध करके उस पिता के सामने उपस्थित करने के लिए उसका दिल में बहुत बड़ा बोझ था। आणि प्रत्येक व्यक्ती जो प्रभूने त्याला दिलेला आहे त्या व्यक्तीला ख्रिस्तामध्ये परिपूर्ण करून परमेश्वरासमोर उपस्थित करणं हे त्याच्या हृदयामध्ये खूप मोठं ओझं होतं। उसके लिए प्रेषित पौलुस ने क्या किया? आणि त्याच्याकरता प्रेषित पौलाने काय केलं? इसी के लिए मैं उसकी उस शक्ति के अनुसार, देखा, उसी की उस शक्ति के अनुसार, मेरी शक्ति के अनुसार नहीं, मेरी ताकत के अनुसार नहीं, मेरी निपुणता के अनुसार नहीं, उसी की उस शक्ति के अनुसार जो मुझे सामर्थ्य देता है, उस सामर्थ्य में मैं सब कुछ कर सकता है, उस सामर्थ्य के अनुसार। आणि या ठिकाणी प्रेषित पौल म्हणतो, मी माझ्या सामर्थ्याने, माझ्या हुशारीने किंवा माझ्या कुठल्या चांगल्या कर्तृत्वाने नाही, तर जो मला सामर्थ्य देतो त्याच्या सामर्थ्याच्या अधीन राहून जो मुझ में सामर्थ्य के साथ प्रभाव डालते हैं, तन मन लगाकर परिश्रम भी करता हूँ। तन मन लगा कर, कैसा तन मन लगा करके, यह किसी को दिखाने के लिए नहीं है, किसी का प्रशंसा पाने के लिए नहीं है, किसी से ही वो बहुत अच्छा प्रभु का दास है ऐसा तारीफ पाने के लिए नहीं, प्रयोग तन मन लगा कर प्रभु का महिमा के लिए कार्य करता है। आणि कोणाकडून प्रशंसा प्राप्त करण्याकरता नाही, तर तनाने मनाने प्रभूच्या कार्यामध्ये प्रभूच्या गौरवाकरता कार्य करत राहतो। आज बहुत से लोग बुलाहट पाने के बाद में उनको अपना जिम्मेवारी के बारे में कुछ भी प्रकाश नहीं। आणि पुष्कळ लोकांना पाचारण मिळालं तरी सुद्धा त्यांच्या जबाबदारी संबंधाने ते अजाण आहे। प्रभु का कार्य प्रभु की इच्छा में नहीं करता। आणि प्रभूचं काम प्रभूच्या इच्छेमध्ये करत नाही। बुलाहट भाई हर एक लोगों को प्रभु का नियुक्ति है। आणि पाचारण प्राप्त झालेल्या प्रत्येकाला नेमणूक आहे। मैंने कई बार बोला, मला एदन वाटिका में आदम हवा को भी काम था, काम दिया था। आणि एदन बागेमध्ये सुद्धा आदम हवेला काम नियुक्त केलं होतं, सोपवलेलं होतं। ये तो नहीं है कि खूब तुम फल खाते हुए सोते जाओ, आराम करते जाओ, ऐसे था क्या? नो, काम था, जरूर काम था। आणि हे नाही की तुम्ही फळ खा आणि झोपून राहा, आराम करा, असं नाही, तर त्यांना काम सुद्धा दिलं होतं। उत्पत्ति 2:15 आपको याद है? आणि उत्पत्ती 2 अध्याय 15 वचन तुम्हाला ठाऊक आहे। उनका क्या जिम्मेवारी था आणि त्यांची जबाबदारी काय होती? काम, पहले बगीचा में काम करना, दूसरा बगीचा का पहरा देना। आणि पहिलं म्हणजे बगीचेमध्ये काम करणं आणि दुसरं म्हणजे त्या
बागेचा पहारा देणं. प्रियो, हम प्रभु में आए हुआ हर एक लोगों को काम है। आणि प्रियानो, आपण जे प्रभूमध्ये आलो आपल्या प्रत्येकाला काम आहे. प्रभु ने मुझको क्या क्या काम दिया, मैं उस बात के बारे में समझ रखता है क्या? आणि प्रभूने मला काय काय कामं दिलं या गोष्टी आपल्याला समजतात का? प्रभु ने मुझे क्या क्या वरदान दिया, वो वरदानों के बारे में मैं ज्ञान देखता है क्या? आणि प्रभूने मला काय काय वरदान दिले त्या वरदाना संबंधाने मी ज्ञान ठेवतो का? ये सारी बात प्रभु की महिमा के लिए मैं इस्तेमाल करता है आणि क्या? या सर्व गोष्टी प्रभूच्या गौरवाकरता मी वापरतो का? प्रियो, अभी भी अगर नहीं मालूम है तो मालूम करो, आणि अजूनही माहिती नाही तर माहिती करून घ्या. नहीं तो बहुत बड़ा धोखा हो जाएगा, आणि नाहीतर खूप मोठी फसगत होईल अनंत काल के लिए बहुत नुकसान हो जाएगा. आणि सार्वकालिक जीवनाकरता खूप मोठं नुकसान होईल. क्योंकि आपको मालूम है फिलिपियों का पत्री 4 अध्याय का 5 वचन में एक सत्य चेतावनी है कि प्रभु के आगमन निकट है. आणि फिलिपकराचं पत्र 4 अध्याय आणि त्याच्या 5 वचनामध्ये एकदम सत्य चेतवणी आहे की प्रभूचं आगमन खूप जवळ आहे. चला पढ़िएगा जल्दी. तुम्हारी कोमलता सब मनुष्यों पर प्रकट हो, हाँ। प्रभु निकट है. बराबर. कोई आवाज आ रहा है, ये रो रहा है, कुछ कारण है? थोड़ा देखिए. सुनाई दे रहा है? हेलो, सुनाई दे रहा है ना? ओके, आपका म्यूट होगा. ओके ओके, तो मैं आपको एक बात बताना चाहता हूँ. आणि एक गोष्ट मी सांगू इच्छितो. मैं इतनी बात ये 15 साल की पहले मीटिंग में अलर्ट होने के लिए बोला. आणि पहिल्या वर्षाच्या पहिल्या मीटिंग मध्ये तुम्हाला एक जागृत राहण्याकरता बोललो. मुझे प्रभु से मैंने पाया वो बहुत बात आपको देने के लिए मतलब भरपूर है. आणि प्रभूपासून प्राप्त करून तुम्हाला देण्याकरता माझ्याकडे खूप काही आहे. आज मैं एक आत्मिक मनुष्य का 9 लक्षण आपको बताने जा रहा है. आणि आत्मिक मनुष्याचे 9 लक्षण मी तुम्हाला सांगायला जात आहे. एक व्यक्ति एक आत्मिक जन है कि नहीं, उसका 9 लक्षण. आणि एखादा व्यक्ती जर आत्मिक आहे तर त्याचे 9 लक्षण काय आहे हे मी तुम्हाला सांगत आहे. सॉरी 9 नहीं 7 लक्षण. 7 लक्षण. नंबर भूल गया, 7 लक्षण. 7 लक्षण. हाँ, 7 लक्षण मैं आपको बताने जा रहा हूँ. आणि 7 लक्षण मी सांगत आहे. बहुत अनोखी बात है. आणि खूप अद्भुत गोष्ट आहे. 7 लक्षण नहीं, 70 से भी अधिक लक्षण है. आणि 7 नाहीये ते 70 पेक्षाही जास्त आहे. लेकिन मैं सिर्फ एक ही किताब गलातियों के पत्री से 7 लक्षण आपको बनाने जा रहा हूँ. आणि एकच पुस्तक गलातीकाराचं जे पुस्तक आहे त्याच्या द्वारे 7 लक्षणं सांगत आहे. क्योंकि आपको मालूम है कि मानव मसीह दुनिया में मतलब 3 प्रकार के लोग मंडली में भी आता है. आणि ख्रिस्ती जगामध्ये 3 प्रकारचे जे लोक आहेत ते मंडळीमध्ये सुद्धा येतात. मंडली में आने वाले सब लोग आत्मिक जन नहीं. आणि मंडळीमध्ये येणारे सगळे आत्मिक नाही. अगर आप 12 कुरिन्थियों 3 अध्याय का 2 अध्याय का 15 वचन और 3 अध्याय का 15 वचन, ये दोनों वचन जो पढ़ेगा, आणि पहिले करंथीकराचं पत्र त्याचा 2 अध्याय त्याचं 15 वचन आणि त्याचा 3 अध्याय आणि त्याचं पहिलं वचन हे दोन्ही वचन ज्या वेळेला तुम्ही वाचाल और एक 14 वचन भी, तो 2 का 14 भी, आणि पहिले करंथी 2 अध्याय त्याचं 14 वचन सुद्धा, वहां पर 3 प्रकार के लोगों को देखता है. आणि त्या ठिकाणी 3 प्रकारचे लोक आपण पाहू शकतो. एक स्वाभाविक लोग, आणि पहिलं म्हणजे स्वाभाविक, एक आत्मिक जन आणि दुसरं म्हणजे आत्मिक लोक, और एक शारीरिक लोग. आणि तिसरं म्हणजे शारीरिक लोक. ऐसे 3 प्रकार के लोग हैं. आणि 3 प्रकारचे लोक आहेत. अभी हम उनके बारे में अभी इतना विस्तार से बोलने के लिए समय की कमी के कारण नहीं बोलना चाहता हूँ. आणि त्यांच्या संबंधाने वेळ कमी असल्या कारणाने मी सांगत नाहीये. मैं आज सिर्फ आत्मिक जन का 7 गुण आपको बताना चाहता हूँ. आणि आत्मिक लोकांचे 7 गुण मी तुम्हाला सांगेल. ओके, उसके लिए गलातियों का पत्री आप निकालना. गलातियों के पत्री के अलावा बाहर भी जाएगा, लेकिन मेन पॉइंट गलातियों के पत्री से रहेगा. आणि गलातीकराच्या पुस्तकातून मी सांगणार आहे. तो उसका गलातियों 6 अध्याय का 15 वचन पहले पढ़ेंगे. आणि गलातीकराचं पत्र त्याचा 6 अध्याय त्याचं 15 वचन पहिले वाचू द्या. क्योंकि न खतना और न खतना रहित कुछ है, हाँ। परंतु नई सृष्टि. हाँ, देखिए एक आत्मिक जन सबसे पहले बात वो एक नया सृष्टि होगा, या उसका उद्धार हो गया होगा, या उसका नया जन्म हुआ होगा. आणि एक आत्मिक व्यक्ती जो आहे तो एक नवीन उत्पत्ती असेल, त्याचं तारण झालेलं असेल, त्याचा नवा जन्म झालेला असेल. बोलने का अर्थ क्या है? सांगायचं तात्पर्य काय आहे? जब तक एक व्यक्ति का अगर उद्धार नहीं हुआ, नया जन्म नहीं हुआ, वो एक आत्मिक जन बनने का सवाल ही नहीं. आणि जोपर्यंत एखाद्या व्यक्तीचा नवा जन्म होत नाही तो एक आत्मिक व्यक्ती होऊ शकत नाही. ये दुनिया में मतलब जो शरीर में जन्मा हुआ व्यक्ति प्रभु का सुसमाचार सुन करके प्रभु यीशु मसीह की कालवरी सूली की मृत्यु मेरे पापों के लिए था, ये बात तो पवित्र आत्मा प्रकाशित करके उसको जब तक ग्रहण नहीं करता, उसका नया जन्म नहीं होता, और नया जन्म जब तक नहीं होता वो एक आत्मिक जीवन का शुरुआत नहीं होता. आणि जोपर्यंत एखादा व्यक्ती प्रभूची सुवार्ता ऐकत नाही की प्रभू येशू ख्रिस्त माझ पाप्या करता वधस्तंभावर मेला आणि येशू ख्रिस्ताला तो व्यक्ती आपल्या जीवनामध्ये प्रभू म्हणून स्वीकारत नाही,
स्वीकार करत नाही तोपर्यंत त्याचं तारण होत नाही, तोपर्यंत त्याचा नवा जन्म होत नाही आणि तोपर्यंत तो एक आत्मिक व्यक्ती होत नाही. एक आत्मिक जन बोलेगा तो उसका जीवन का 2 भाग रहेगा. आणि एक आत्मिक व्यक्ती जर म्हटलं तर त्याच्या जीवनाचे 2 भाग राहतील. और ये दूसरा कोरिन्थी 5:17 में लिखा है कि यदि जो कोई मसीह यीशु में वो नया सृष्टि है, पुराना सारी बात बीत गया, देखो सब कुछ नया बन गया. आणि दुसरे कोरिन्थीकराचं पत्र त्याचा 5 अध्याय त्याच्या 17 वचनामध्ये असं लिहिलेलं आहे की जो कोणी ख्रिस्तामध्ये आहे तो एक नवीन उत्पत्ती आहे, जुन्या गोष्टी त्या होऊन गेल्या, आता पहा सर्व काही नवीन झालं. इसका मतलब आत्मिक जन का सबसे बड़ा विशेषता क्या है कि उनका जीवन में 2 भाग है. एक पुराना जीवन, दुनियादारी का जीवन, उस आदम में पीढ़ी का जीवन, वो खत्म होकर के मसीह में आरंभ किया हुआ एक अनोखा आशीर्वाद. आणि एक आत्मिक व्यक्तीचं एक चिन्ह काय आहे की त्याच्या जीवनाचे 2 भाग राहतील. एक पहिला भाग हा आहे की त्याचं ते जुनं जीवन जे आदामीय जीवन आहे की जे जगी किंवा पापी जीवन आहे, आणि दुसरं एक जीवन आहे की त्याने ते ख्रिस्तामध्ये सुरू केलेलं एक पवित्र जीवन आहे. हम लोग मसीह शहीद हो गया, अरे मसीह रहित था. आपण अगोदर ख्रिस्त विरहित होतो आणि आता ख्रिस्ता सहित झालो. वो तो डिटेल एफएसियन 2:12 में पढ़ता है, पढ़ने के लिए नहीं जाता. आप वचन बाद में ध्यान करना. एफएसियन 2:12 में लिखा है कि हम पहले कैसे अवस्था में था. आणि पिस्कराचं पत्र त्याचा 2 अध्याय त्याच्या 12 वचनामध्ये आपण पाहतो की अगोदरची आपली अवस्था कशा प्रकारची होती. प्रियो, हमारे उस समय में हमारे जीवन में मसीह नहीं था. आणि त्यावेळेला आपल्या जीवनामध्ये ख्रिस्त नव्हता. तो बोले ना, मतलब साधु सुंदर सिंह को सिख धर्म छोड़ करके मसीह धर्म क्यों अपनाया पूछा तो उसने तो धर्म नहीं अपनाया है, लेकिन उन्होंने बोला वो एक ही बात किया था, सिख धर्म में मसीह नहीं है. आणि मग साधू सुंदर सिंगला ज्या वेळेला विचारण्यात आलं की तुम्ही सिख धर्म सोडून ख्रिस्ती धर्माचा स्वीकार का केला, पण त्याने ख्रिस्ती धर्माचा स्वीकार तर केला नाही, पण त्याने त्याच्या उत्तर देत असताना फक्त एकच उत्तर दिलं की सिख धर्मामध्ये ख्रिस्त नाहीये. अच्छा बात बहुत है, आणि चांगल्या गोष्टी खूप आहे, लेकिन यीशु मसीह नहीं है. आणि तिथे येशू ख्रिस्त नाहीये. हम वहां पर यीशु मसीह रहता तो मैं वहां पर रहता. आणि त्या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त असतं तर मी तिथे असतो. तो इसका मतलब प्रियो, हमारे जीवन में ये एक समय था मसीह रहित जीवन, पर जो अभी हम कौन है, हम मसीह में हैं. मसीह की आत्मा हमारे में है. मसीह लोगों का खूबी क्या है, रोमियो 8:9 के अनुसार जिसमें मसीह की आत्मा नहीं वो मसीह का जन नहीं. आणि अगोदर आपण ख्रिस्त विरहित होतो, पण आपण आता ख्रिस्ताला परिधान केलेलं असताना आपण ख्रिस्ता सोबतच चालतो. त्याचप्रमाणे रोमकराचं पत्र 8 अध्याय त्याच्या 9 वचनामध्ये असं म्हटलेलं आहे की ज्याच्यामध्ये ख्रिस्त नाही तो ख्रिस्ताचा नाही. प्रेज द लॉर्ड. आमेन. प्रियो, ये कितना सुंदर बात है. आणि प्रियानो, किती सुंदर गोष्ट आहे. मसीह की आत्मा बिना हम कैसा मसीह बनेगा. आणि ख्रिस्ताच्या आत्म्या विरहित आपण कसं काय ख्रिस्ताचे आज होणार. बहुत लोग नाम से ये मसीह करके जानता है, या क्रूस लगाने से मसीह करके जानता है, नहीं तो चर्च जाने से मसीह करके जानता है, पर वो कोई मसीहत का चिन्ह नहीं है. आणि प्रियानो, आज लोकांनी जे आहे ते आपल्या नावाने ख्रिस्ती आहे असं समजतात, गळ्यामध्ये क्रॉस टांगला म्हणजे ख्रिस्ती आहे असं समजतात, चर्च मध्ये गेल्यानंतर असं समजतात की ख्रिस्ती आहे, पण या कुठल्याही गोष्टीच्या द्वारे एक व्यक्ती ख्रिस्ती राहू शकत नाही. प्रियो, मसीह व्यक्ति का खूबी उसमें मसीह की आत्मा है और आत्मा का फल दिखाई देता है. आणि एक ख्रिस्ती व्यक्ती जर आहे तर त्याच्यामध्ये ख्रिस्ताचा आत्मा आहे, आणि जर ख्रिस्ताचा आत्मा आहे तर त्याच्या जीवनामध्ये फळ सुद्धा दिसेल. मैं सिर्फ आत्मा पाया बोलने से काफी नहीं, आत्मा का फल हमारे में दिखना चाहिए. आणि मला आत्मा मिळाला हे पुरेसं नाहीये, तर आत्म्याचं फळ सुद्धा दिसलं पाहिजे. आत्मा पाया और फल नहीं है, वो भी एक धोखा है. आणि आत्मा मिळाला आणि फळ नाही तर ती सुद्धा एक फसवणूक आहे. आपको सबको मालूम है आत्मा का फल गलातियों 5 अध्याय का 22-23 वचन, उसमें बताया हुआ वो फल अगर हमारे में नहीं है तो हमारा मसीहत का बहुत व्यर्थ है. आणि आपल्या सर्वांना ठाऊक आहे आत्म्याचं फळ काय आहे, तर गलातीकराचं पत्र 5 अध्याय त्याच्या 22 आणि 23 वचनामध्ये दिलेलं आहे. आणि जर ते फळ आपल्या जीवनामध्ये नाहीये तर मग आपण कुठेतरी फसल्या गेलो. तो हमें परखना प्रियो. आपण पारखा प्रयत्न है ना. एक आत्मिक जीवन का सबसे पहला लक्षण वो नया जन्म पाया है. आणि एक आत्मिक जीवनाचं सगळ्यात पहिले लक्षण म्हणजे त्याचा नवा जन्म झालेला आहे. वो जरूर एक आत्मिक जन रहेगा. आणि निश्चितच तो एक आत्मिक व्यक्ती राहील. दूसरा बात क्या है, आणि दुसरं चिन्ह काय आहे, लक्षण काय आहे, वही गलातियों 5 अध्याय का 25 वचन. आणि गलातीकराचं पत्र 5 अध्याय त्याचं 25 वचन. यदि हम आत्मा के द्वारा
द्वारा जीवित है हाँ। तो आत्मा के अनुसार चले भी। हाँ, एक आत्मिक जन हमेशा आत्मा के अनुसार चलता है। आणि एक आत्मिक व्यक्ती नेहमी आत्म्याच्या अनुसार चालतो. प्रियो, एक बात जानना कि हम प्रभु में आने के बाद में मैं आत्मा के अनुसार चलता है क्या? आणि एक गोष्ट जाणून घ्या, प्रभू मध्ये आल्यानंतर मी आत्म्याच्या अनुसार चालतो का? अभी भी प्रभु में आने के बाद में हमें अच्छा लेने वाला मार्ग में कभी नहीं चलना पड़ेगा, आणि प्रभू मध्ये आल्यानंतर आपल्याला चांगला वाटणाऱ्या मार्गामध्ये कधी जाऊ नका. है ना? हमको अच्छा लेने वाला बहुत मार्ग रहेगा, पर वो जीवन का मार्ग नहीं रहेगा, आणि आपल्याला वाटणारे चांगले मार्ग पुष्कळ राहतील, पण तो जीवनाचा मार्ग राहणार नाही. है ना? आपको सबको मालूम है, नीति वचन 14 का 12 में और 16 का 25 में दोनों वचन कहता है यदि एक मार्ग मनुष्य को अच्छा देख पड़ेगा, आखिर में मृत्यू है. आणि नीतिसूत्र त्याचा 14 अध्याय त्याचं 12 वचन आणि नीतिसूत्र त्याचा 16 अध्याय त्याच्या 25 वचन, या दोन्हीही वचनामध्ये असं दिलेलं आहे की मनुष्याला एखादा मार्ग चांगला वाटतो, पण त्याच्या शेवटास त्याला मृत्यूपदच मिळते. प्रियो, आत्मा पाए हुए लोग आत्मा के अनुसार चलना चाहिए, प्रियानो, आत्मा प्राप्त झालेल्या लोकांनी आत्म्याच्या अनुसार चालायला क्योंकि पाहिजे. आत्मा का अगुवाई में आपको मालूम है यूहन्ना 16 का 13 में सत्य की आत्मा जब आएगा वो तुम्हें हर एक सच्चाई में चलाएगा. आणि योहान त्याचा 16 अध्याय त्याच्या 13 वचनामध्ये लिहिलेलं आहे की ज्या वेळेला सत्याचा आत्मा तुमच्यावर येईल त्यावेळेला तो प्रत्येक सत्याच्या मार्गावर तुम्हाला घेऊन चालेल. प्रियो, उस मददगार का मदद लेते बिना अगर हम अपनी बुद्धि के सहारे लेगा तो वो कदम कदम पर ठोकर खाएगा, परमेश्वर की उस मार्ग से फिसल जाएगा, जीवन के मार्ग को छोड़ करके मृत्यू के मार्गों में चले जाएगा. आणि प्रियानं, तो जो सहाय्यक आहे त्याचं सहाय्य न घेता आपण आपल्या बुद्धीचा आश्रय धरून जर चाललो तर आपल्याला पावली ठेच लागेल आणि आपण आत्मिक जीवनामध्ये चालणार नाही आणि आपल्या मार्गावर आपल्याला मरणच है भेटेल. ना? कई बार लोगों को बोलता है कि आप मीटिंग में क्यों नहीं आता भाई, आराधना में क्यों नहीं आता, वो मेरे को वो काम है, ये काम है. अब वो काम पर जाता है, आत्मा की अगुवाई है क्या? आणि मग पुष्कळ लोकांना ज्या वेळेला विचारतो तुम्ही मीटिंग मध्ये काय येत नाही, आराधनेला काय येत नाही, मग तुम्हाला जर विचारलं की त्या कामाकरता जाण्याकरता तुम्हाला आत्मा सांगत आहे का? प्रियो, आप प्रभु को पूछना. प्रियो, प्रियानो, प्रभूला विचारा. है आपको मीटिंग में जाने के लिए पवित्र आत्मा कभी मना नहीं करेगा, परंतु कहीं और जाने के लिए आत्मा मना करेगा. आणि मीटिंग मध्ये जाण्याकरता पवित्र आत्मा तुम्हाला कधी थांबवणार नाही, पण दुसरीकडे जाण्याकरता निश्चितच थांबवेल. मैं बोलने का अर्थ मतलब आप काम नहीं करना ऐसा नहीं, काम पर जाने के लिए भी आत्मा आपको प्रोत्साहन देगा, आत्मा आपको काम करवाने के लिए सामर्थ्य देगा. आणि याचा अर्थ असा नाहीये की तुम्ही काम करू नका, कामावर जाण्याकरता सुद्धा आत्मा प्रोत्साहन देईल आणि तिथे जाऊन काम करण्याकरता सुद्धा आत्मा सहाय्य करेल. क्योंकि प्रभु को पाने के बाद में मैं भी प्रभु की आत्मा के अनुसार आर्मी में काम किया हुआ व्यक्ति है, मुझे मालूम है आत्मा में कैसे काम करना है. आणि देवाच्या कृपेने मी सुद्धा आर्मी मध्ये काम केलेलं एक व्यक्ती आहे, मला माहिती आहे आत्म्यामध्ये कसं काम करायचं. एक अनोखा बात है. आणि एक अद्भुत गोष्ट आहे. क्योंकि हम आत्मा पाया है, हम मसीह के लोगों में मसीह की आत्मा है, पर वो आत्मा के अनुसार नहीं चलता उसको परमेश्वर का जन कहा नहीं जाता. आणि ख्रिस्ताच्या लोकांमध्ये ख्रिस्ताचा आत्मा आहे, पण तो जर व्यक्ती ख्रिस्ताच्या आत्म्याच्या अनुसार चालत नाहीये तर तो व्यक्ती ख्रिस्ताचा नाही. एक आत्मिक जन क्या करेगा? आणि एक आत्मिक व्यक्ती काय करेल? रोमियो 8 का 14, रोम त्याचा 8 अध्याय त्याचं 14 वचन, वो आत्मा के अनुसार चलेगा. आणि तो आत्म्याच्या अनुसार चालेल. जो लोग आत्मा के अनुसार चलता है उसको परमेश्वर का संतान कहलाया जाता है, वही परमेश्वर का जन है. आणि जो कोणी व्यक्ती आत्म्याच्या अनुसार चालतो त्याला परमेश्वराचा पुत्र म्हटलं जातं. Praise the Lord. Praise the Lord. अगर आप सोचिए आपने आत्मा पाया पर तो आत्मा के अनुसार चलता नहीं है, इसका मतलब उसको क्या नाम देना पड़ेगा? आणि विचार करा की तुम्हाला आत्मा मिळाला पण आत्म्याच्या अनुसार तुम्ही जर चालत नाहीये तर मग त्याला काय नाव द्यावं लागेल? आप कुछ भी नाम दे दो. आणि तुम्ही काही पण नाव द्या. मैं किसी को कोई नाम बोल करके आपको परेशान करना नहीं चाहता, आणि कोणाला ते नाव सांगून मी कोणाला त्रास द्यायची इच्छा नाही. लेकिन एक बात जानना, एक गोष्ट लक्षात ठेवा, हम आत्मा पाया, आत्मा के अनुसार चलने के लिए जब तक हम ये दुनिया में हैं और जब तक हम ये शरीर में हैं रुकावट बहुत है. आणि आपण या जगामध्ये राहत असताना प्रभूचा आत्मा आपण मिळवलेला आहे, पण त्या आत्म्याच्या अनुसार चालण्याकरता या जगामध्ये आपल्याला अडखळण त्रास खूप आहे. क्यों? का? वचन में बता है वचनात सांगितलंय. है ना? वही गलातियों 5 अध्याय उसका 16 से 18 वचन पढ़ना. आणि गलातीकराचं पत्र 5 अध्याय 16 ते 18 वचन वाचा. मैं कहता हूँ हाँ। आत्मा के अनुसार चलो तो तुम शरीर की लालसा किसी रीति से पूरी न करोगे, हाँ। क्योंकि शरीर आत्मा के विरोध में हाँ। और आत्मा शरीर के विरोध में लालसा करता है हाँ। और ये एक दूसरे के विरोधी है, इसलिए जो तुम करना चाहते हो वो न करने पाओ. देखा, जो करना आत्मा की द्वारा करने के लिए है, अभी सुबह ने बोला उठो, लेकिन शरीर बोलते हाथ थोड़ा भाई ठंडी है ना, तुमको मालूम नहीं ठंडी में कौन उठता है इतना जल्दी, बीमार हो जाएगा.
और शरीर की बात सुन करके मान करके और भी कंबल उठ के सोने के लिए मजा आता है जनवरी महीना में परंतु प्रभु का वचन कहता है हम चाहते हुए भी प्रार्थना करने नहीं देता। कौन नहीं देता? शरीर की बलहीनता का लाभ उड़ाने के लिए विरोधी पवित्र लोगों में काम करेगा। आणि मग आपल्या या शरीराच्या विरोधामध्ये काम करणारं कोण आहे तर आत्मा आहे, आणि आत्म्याच्या विरोधामध्ये काम करणारं कोण आहे तर शरीर आहे। या थंडीच्या दिवसामध्ये आत्मा म्हणेल की उठ आणि प्रार्थना कर, त्यावेळेला शरीर काय म्हणेल की बाहेर खूप थंडी आहे, तू झोपून राहा। अशा प्रकारे आपल्याला आत्म्याच्या अनुसार न चालण्याकरता शरीर जे आहे ते आपल्या विरोधामध्ये, आत्म्याच्या विरोधामध्ये कार्य करत राहील। आगे और यदि तुम आत्मा के चलाए चलते हो तो व्यवस्था के अधीन न रहे। देखिए हमें कैसे चलना है आणि आपण कसं चालायचंय? प्रियो, आज हमें आत्मा के अनुसार चलना। आज आपण आत्म्याच्या अनुसार चालायचं। हम अपनी कोई भी धर्म की कामों पर भरोसा करके आत्मा में चलना छोड़ देगा तो फिर वो व्यवस्था के गुलाम होकर के और श्राप का संदर्भ बनेगा। आणि मग जर कुठल्या कामाच्या द्वारे आपण आत्म्याच्या अनुसार चालणं जर सोडून दिलं तर तो व्यक्ती जो आहे तो व्यवस्थेच्या अधीन होऊन जातो। प्रियो, अभी हमारे शरीर को हमें पूर्ण रूप में सूली पर चढ़ाए हुए अनुभव में आत्मा में चलना सीखना जरूरी बात है। आणि आपण आपलं जे शरीर आहे ते संपूर्णरित्या वधस्तंभावर चढवलेल्याच्या अनुभवामध्ये राहून आत्म्याच्या अनुसार चालायचं आहे। मसीह लोगों को खूबी ख्रिस्ती लोकांचं वैशिष्ट्य वो शरीर को क्या करता? शरीर को अनुसार नहीं चलता। रोमियो 8:13 आणि रोम त्याचा 8 अध्याय त्याचं 13 वचन। ओ लॉर्ड जीसस, क्योंकि यदि तुम शरीर के अनुसार दिन काटोगे तो मरोगे, यदि आत्मा से देह की क्रियाओं को मारोगे तो जीवित रहोगे। देखा कितना सरल रीति में प्रभु का वचन हमें समझाता है। आणि देवाचं वचन किती सरळ रीतीने आपल्याला सांगतं। प्रभु की आत्मा पायावर होगा आणि प्रभूचा आत्मा प्राप्त झालेले लोक शरीर की इच्छाओं को अभिलाषाओं को मार करके आत्मा में एक विजयी जीवन बिताना, ये प्रभु की योजना है। आणि शरीराची इच्छा आणि अभिलाषा याला मारून प्रभूच्या मध्ये राहून जीवन जगणं ही प्रभूची इच्छा आहे। इसलिए आत्मिक जन रोज अपने आप को समर्पण करते हैं आणि म्हणूनच आत्मिक लोक रोज आपल्या स्वतःला समर्पित करतात। और उसको प्रभु ने सूर्य पर किया हुआ वो बातें आत्मा दिखाता है। आणि वधस्तंभावर प्रभूने ज्या गोष्टी केल्या त्या आत्मा त्यांना दाखवतो। आज मैं उस आदम में नहीं मैं अभी यीशु मसीह में हूँ, ये जान करके वो अपने आप को ये समझता है कि अभी मैं शारीरिक रीति में जीने के लिए नहीं, आत्मा के अनुसार चलने के लिए मैं अलग वाई पाया है, अलग किया गया है। आणि आज मी त्या जुन्या आदामामध्ये नाहीये तर आज मी जे आहे ते प्रभू येशू ख्रिस्तामध्ये आहे, आणि त्या येशू ख्रिस्तामध्ये राहून आत्मिक जीवनाकरता या जगापासून मला विभक्त केलेला आहे। भैया बहुत सुंदर बात है ना। प्रेरणा खूप सुंदर गोष्ट आहे। है ना, जब मसीही लोगों का खूबी के बारे में वही गलातियों 5:24 वचन क्या बोलता है? आणि ख्रिस्ती लोकांच्या वैशिष्ट्या संबंधाने गलातीकराचा पत्र 5 अध्याय त्याचं 24 वचन काय सांगतं? और जो मसीह यीशु के हैं उन्होंने शरीर को उसकी लालसाओं और अभिलाषाओं समेत क्रूस पर चढ़ा दिया है। देखा यीशु मसीह के लोगों का खूबी क्या है? आणि येशू ख्रिस्ताच्या लोकांचं वैशिष्ट्य काय आहे? है ना, हमारे शरीर से उत्पन्न होने वाला उन हमारी इच्छाओं को अभिलाषाओं को सबको सूली पर चढ़ा दिया। आणि आपल्या शरीराद्वारे निर्माण होणाऱ्या सर्व प्रकारच्या अभिलाषा आणि वासना ज्या आहे त्या आपल्या देहासहित वधस्तंभावर खिळवलेल्या आहे। जो एक आत्मिक जन शरीर के अनुसार नहीं चलता, एक आत्मिक जन आत्मा के अनुसार चलता है। आणि एक आत्मिक व्यक्ती आहे आपल्या शरीराच्या अनुसार चालत नाही तर तो आत्म्याच्या अनुसार चालतो। मतलब एक आत्मिक जन का पहला को भी वो आत्मा में नया जन्म पाया है। आणि एका आत्मिक व्यक्तीचं वैशिष्ट्य त्याचा नवा जन्म आत्म्यामध्ये झाला आहे। और दूसरी आत्मिक जन का खूबी वो आत्मा में चलता है। आणि आत्मिक व्यक्तीचं दुसरं वैशिष्ट्य तो आत्म्याच्या अनुसार चालतो। तीसरी बात क्या है? आणि तिसरी गोष्ट काय आहे? वही गलातियों 6 का 12 वचन। आणि गलातीकराचं पत्र 6 अध्याय त्याचं पहिलं वचन। हे भाइयों, यदि कोई मनुष्य किसी अपराध में पकड़ा भी जाए तो तुम जो आत्मिक हो नम्रता के साथ ऐसे को संभालो और अपनी भी चौकसी रखो कि तुम भी परीक्षा में न पड़ो। देखिए एक आत्मिक जन क्या करेगा? आत्मिक लोगों के जीवन में कभी भी किसी प्रकार का भी धक्का खा करके मार खा करके दुख में रहेगा, उनको सांत्वना दे करके वापस उनका आत्मिक जीवन की उन्नति में लाने के लिए प्रयास करेगा। आणि आत्मिक व्यक्ती काय करेल? जर एखादा आत्मिक व्यक्ती जो आहे तो कुठल्या प्रकारची त्याला ठेच लागलेली आहे, उदास निराश झालेला आहे आणि प्रभू पासून तो जर मागे गेलेला आहे तर मग आत्मिक व्यक्ती त्याच्याकडे जाऊन त्याला तो प्रभूचा आनंद देईल आणि पुन्हा त्याला आत्मिक जीवनामध्ये घेऊन चालण्याकरता त्याला प्रोत्साहन देईल। आपको मालूम है कई लोग आत्मिक जीवन में छोटी छोटी बातों में ठोकर खा लेते हैं। आणि आत्मिक जीवनामध्ये लोक छोट्या छोट्या गोष्टीमध्ये अडखळतात। फिर वो हमारा संगति को छोड़ देता, आत्मिक लोगों के साथ मिलना छोड़
देता, ऐसी अवस्था में पहुंचने वाला बहुत लोग हैं। आणि मग ते संगती सोडून देता, पवित्र लोकांना भेटणं सोडून देता, अशा प्रकारच्या अवस्थेमध्ये राहणारे लोक पुष्कळ आहेत. परंतु ऐसे लोगों को भी एक आत्मिक जीवन क्या करेगा, उनको प्रोत्साहन दे करके जो पगले हैं उससे बढ़ करके आत्मिक जीवन बिताने के लिए एक मददगार बन जाए. आणि मग आत्मिक लोक अशा लोकांना भेटतील आणि मग त्यांना पुन्हा एकदा आत्मिक जीवनामध्ये अगोदर जसं होतं त्याच्याही पेक्षा जास्त आत्मिक जीवन जगण्याकरता प्रोत्साहन देतील, प्रेरित करतील. आपको मालूम है जब प्रेषित पौलुस जब प्रभु में आया, आणि प्रेषित पौल ज्या वेळेला प्रभू मध्ये आला, प्रभु में जीवन बिताते हुए पौलुस को स्वीकारने के लिए यरूशलेम मंडली के लोग डर गया. आणि पौलाला स्वीकार करण्याकरता यरूशलेम मंडळीचे लोक घाबरले. उस समय में पौलुस को देख करके लोग डर जाता था, आणि त्यावेळेला पौलाला पाहून लोक घाबरून जात होते. क्योंकि मसीह लोगों के खिलाफ उन्होंने बहुत भयंकर काम किया. आणि ख्रिस्ती मंडळीच्या विरोधामध्ये त्याने पुष्कळ काम केलं. लेकिन बरनबास पौलुस को जान लिया था. आणि बर्नबासाने पौलाला ओळखलं होतं. जब हम प्रेरितों का उसके 9 अध्याय में उसका 26 से 28 तक जब बढ़ता है, आणि प्रेषित त्याचा 9 अध्याय 26 ते 28 वचनामध्ये आपण पाहतो. बरनबास ने एक अच्छा काम किया. आणि बर्नबासने एक चांगलं काम केलं. बरनबास ने पौलुस को भी प्रोत्साहित किया और मंडली को भी समझाया. आणि बर्नबासने पौलालाही प्रोत्साहन दिलं आणि मंडळीलाही समजून सांगितलं. अब देखिए पौलुस पहले से बढ़ करके प्रभु के लिए एक उपयोगी पात्र बनने का एक मेन कारण बरनबास का प्रोत्साहन है. आणि पौल जो आहे तो पहिल्यापेक्षा जास्त प्रभूच्या कामामध्ये येण्याचं मुख्य कारण बर्नबास आहे. आज भी मंडली में ऐसे बरनबास का मतलब खड़ा होना जरूरी बात है. आणि आजही अशा प्रकारचे बर्नबास मंडळीमध्ये उभं राहण्याची गरज आहे. कोई भी व्यक्ति पीछे जा रहा है तो उनको प्रोत्साहन दे करके, उनको स्वर्ग का दर्शन दे करके उनको आगे बढ़ाना हमारा कर्तव्य है. आणि एखादा व्यक्ती प्रभूमध्ये जर मागे जात आहे तर त्याला प्रेरित आणि प्रोत्साहित करून प्रभूमध्ये वाढवणं हे आपलं काम आहे. अब जल्दी पढ़ सकता है उसको 9 अध्याय का 26 से 28. यरूशलेम में पहुंचकर उसने चेलों के साथ मिल जाने का प्रयत्न किया, परंतु सब उससे डरते थे क्योंकि उनको विश्वास न होता था कि वह भी चेला है. परंतु बरनबास ने उसे अपने साथ प्रेरितों के पास ले जाकर उनको बताया कि इसने किस रीति से प्रभु के मार्ग में प्रभु को देखा और उसने इसे बातें की. फिर दमिश्क में इसने कैसे हियाव से यीशु के नाम से प्रचार किया, वह उनके साथ यरूशलेम में आता जाता रहा. हाँ, देखिए आगे के जीवन के बारे में अभी आगे मैं समय की कमी कारण पढ़ना नहीं चाहता. आगे पौलुस कैसा उपयोगी बना. आणि आता वेळ कमी असल्या कारणाने पूर्ण सांगत नाहीये, पण पुढे पाऊल जो आहे तो प्रभूच्या कामामध्ये कशा प्रकारे वाढत गेला. तो यहाँ पर बरनबास का ये प्रोत्साहन अगर नहीं मिला होता तो शायद वहां पर पौलुस का चरित्र खराब हो जाता. आणि बर्नबासचं हे प्रोत्साहन त्याला जर भेटलं नसतं तर कदाचित पाऊल जो आहे त्या ठिकाणी संपला असता. लेकिन प्रभु नहीं चाहता था. कारण ती इच्छा प्रभूची नव्हती. प्रभु मार्ग खोलता है. आणि प्रभू मार्ग उघडा करतो. प्रभु की लोगों को बढ़ने के मार्ग प्रभु खोलता है. आणि प्रभूच्या लोकांना वाढण्याचा मार्ग प्रभू उघडतो. यहाँ पर हम देखते हैं कि किस रीति में प्रेषित पौलुस को प्रभु ने इस्तेमाल किया. आणि या ठिकाणी आपण पाहतो कशा प्रकारे प्रेषित पौलाला प्रभूने उपयोगात आणलं. ओके, 4वीं बात, आणि चौथी गोष्ट उसी गलातियों 6 अध्याय का दूसरा वचन. आणि गलातीकराचं पत्र 6 अध्याय त्याचं दुसरं वचन. तुम एक दूसरे का भार उठाओ और इस प्रकार मसीह की व्यवस्था को पूरी करो. देखिए हालेलुया, एक आत्मिक जन क्या करेगा. आणि एक आत्मिक व्यक्ती काय करेल. एक दूसरे का भार उठाएगा. एकमेकाचं ओझं वाहील. ये बहुत अनोखा बात है प्रियो. आणि ही खूप अद्भुत गोष्ट आहे प्रियांनो. हमारे जीवन में हमें मालूम है मंडली जीवन में कितने प्रकार, कितने लोग कितनी देवाओं में, कितने कष्ट में, कितने दुख में, कितने मुसीबत में चलता है. आणि आपल्याला ठाऊक आहे ख्रिस्ती जीवनामध्ये लोक किती कष्ट, नष्ट आणि त्रास सहन करत चालतात. यो उन लोगों का वेदना अपना वेदना समझकर लेना. आणि त्यांच्या वेदना त्या आपल्या वेदना असं समजून घ्या. ऐसा लोगों के लिए दिल लगा करके कार्य करना प्रियो. आणि अशा लोकांकरता संपूर्ण हृदयाने कार्य करा. एक बहुत बड़ी बात है. आणि ही खूप मोठी गोष्ट आहे. प्रेषित पौलुस मानव मंडली के प्रति, पवित्र लोगों के प्रति कैसे था. आणि प्रेषित पौल मंडळी संबंधाने कसा होता. सबसे बड़ा हमें प्यार मिलने वाला एक मार्ग माँ है. आणि सगळ्यात मोठं प्रेम मिळणारा एक मार्ग ती म्हणजे आपली आई आहे. पहला थिस्सलुनीकियों 2 अध्याय का 7 वचन में प्रेषित पौलुस मंडली के लिए इस प्रकार बना रहा करके हम देखता है. आणि पहिलं थिस्सलुनीकराचं पत्र त्याचा 2 अध्याय त्याच्या 7 वचनामध्ये आपण पाहतो की प्रेषित पौल कशा प्रकारे मंडळीसाठी झटत राहिला, कसा राहिला. परंतु जिस तरह माता अपने बालकों का पालन पोषण करती है, वैसे ही हमने भी तुम्हारे बीच में रहकर कोमलता दिखाई है. देखा प्रियो, कितना सुंदर बात है. आणि बघा प्रियांनो, किती सुंदर गोष्ट आहे. हमें दूसरे की दुख वेदनाओं में एक बच्चे को एक माँ कैसा प्यार दे करके उनका दुख को दूर करके उनको वो हंसने के अनुभव में, खुशी के अनुभव में लाता है. ऐसा एक आत्मिक जन अपनी भाई बहनों में
जो भी ऐसा दुख में रहेगा इस प्रकार की सांत्वना दे करके आनंद में उनको बदलेगा। आणि ज्याप्रमाणे आई आपल्या मुलांचं दुःख समजून घेऊन ते दुःख त्यांच्या जीवनापासून दूर करते आणि हर्ष देते, त्याचप्रमाणे एक आत्मिक व्यक्तीने दुसऱ्या आत्मिक व्यक्तीच्या जीवनामध्ये असणाऱ्या ज्या वेदना आहे त्या समजून घेऊन त्या बाजूला करायच्या आहे आणि त्याला ख्रिस्ताच्या आनंदामध्ये वाढवायचंय। है ना, एक बच्चा कितना भी वो दुखी हो, निराश हो, लेकिन एक माँ का हाथ में आएगा तो उसका दुख निराशा सब दूर होकर के वो हंसने लगेगा। आणि एखादा मुलगा जो आहे तो कितीही दुःखी असू द्या, पण ज्या वेळेला तो त्याच्या आईकडे जातो, आईच्या जवळ जातो, त्यावेळेला त्याची सर्व दुःख निराशा दूर होते आणि तो हसतो। एक आत्मिक जन हर लोगों के साथ एक माँ का प्यार दे करके उनका भार उड़ा करके उनको एक आनंद के अनुभव में लाएगा। आणि एक आत्मिक व्यक्ती जो आहे तो प्रत्येकाला एक आई प्रेमाने प्रेम करत राहील आणि त्यांचं ओझं वाहून त्यांना आनंद प्रदान करत राहील। है ना, मैं उसी पहला तेसलोनिके उसका वही अध्याय का 12 वचन पढ़िए। आणि पहिलं तेसलोनिकराचं तेच अध्याय त्याचं 12 वचन वाचा। कि तुम्हारा चाल चलन परमेश्वर के योग्य हो। नहीं, मतलब एक पिता के समान, वो आपका उसमें क्या है, 11 है क्या? हाँ 11 पढ़िए। तुम जानते हो कि जैसा पिता अपने बालकों के साथ व्यवहार करता है, हाँ। वैसे हम भी तुम में से हरेक को उपदेश करते और शांति देते और समझाते थे। हाँ, देखा, एक पिता अपने बच्चों को एक समझाने का अवस्था एक अलग प्रकार का है। आणि एक बाप आपल्या मुलांना समजून सांगण्याची अवस्था एक वेगळ्या प्रकारची है आहे। ना, मंडली एक परिवार है, आणि मंडळी एक परिवार आहे, इसलिए हमें मंडली के अनेक लोगों के साथ माँ के समान और एक पिता के समान एक आत्मिक जन व्यवहार करेगा। आणि म्हणूनच मंडळीच्या प्रत्येक व्यक्तीसोबत एक आईप्रमाणे एक वडिलांप्रमाणे व्यवहार करतील। लेकिन आपको मालूम है आजकल किसी को भी समझाने जाएगा तो भी वो गुनहगार बन जाता है। आणि जर आजकाल कोणाला समजून सांगण्याकरता जर गेलो तर त्याचे आपण शत्रू होऊन है जातो। ना, बच्चे लोग तक ना मानने वाले एक समय में हम लोग हैं। आणि मुलं सुद्धा ऐकणार नाही अशा प्रकारच्या एका वेळेमध्ये आपण आहोत। हम बहुत कठिन समय में हैं। आपण खूप कठीण वेळेमध्ये आहोत एक तो प्रभु के आगमन की निकटता के दिनों में है। आणि प्रभूच्या आगमनाच्या एकदम जवळ आपण आलेलो आहोत। है ना, आपको वचन की तरह मालूम है, मैंने 2 तिमोथी 3 अध्याय के 1 से 5 तक वचन में विश्वासी लोगों की अवस्था इतनी कठोर बन जाएगा करके प्रभु की आत्मा ने हमें बता करके दिखाया है। आणि 2 तिमोथेला पत्र त्याचा 3 अध्याय 1 ते 5 वचनामध्ये शेवटल्या काळामध्ये विश्वासणाऱ्या लोकांची अवस्था इतकी कठोर होऊन जाईल हे आपल्याला आत्म्याने सांगितलं आहे। अविश्वासियों के बारे में बोलेगा तो बहुत अच्छा था, आणि अविश्वासणाऱ्या संबंधाने बोललं तर खूप चांगलं होतं। परंतु वो बातें 19 बातें विश्वासियों के बारे में लिखा गया, आणि त्या 19 गोष्टी विश्वासणाऱ्या संबंधाने आहे। क्योंकि उस 19वां बात जो 5 वचन में जो लिखा है वो भक्ति का वेश धारण करेगा और उसको शक्ति को त्याग देगा। बोले कि मतलब भक्तों के लिए, विश्वासियों के लिए सारी बात लिखा है। आणि मग त्याच्या 5व्या वचनामध्ये असं लिहिलेलं आहे की ते भक्तीचं वेश तर धारण करतील पण ते त्याच्या शक्तीला नाकारतील। म्हणजे काय, हे सर्व जे भक्त लोक आहेत त्यांच्या संबंधाने लिहिलंय। प्रियो, हमें ये बात को परखना है, प्रियानो, आपण या गोष्टीला जाणायचं। मैं एक आत्मिक जन करके कहलाने की लायक बनाए कि नहीं। आणि एक आत्मिक व्यक्ती आहे, मला म्हटलं जाईल असा मी योग्यतेचा झालेलो आहे का? 4 बात हमने देखा। 4 गोष्टी पाहिल्या। एक आत्मिक जन पहला बात और नया जन पाया रहेगा, हमने देखा। आणि एक आत्मिक व्यक्ती जो आहे तो एक नवीन उत्पत्ती राहील, त्याचा नवा जन्म झालेला असेल हे आपण पाहिलं। दूसरा हमने देखा जो आत्मिक जन जो है वो आत्मा में चलने वाला रहेगा करके देखा। आणि दुसरी गोष्ट पाहिलं, एक आत्मिक व्यक्ती आत्म्याच्या द्वारे चालविला जाईल। तीसरा हमने देखा एक आत्मिक जन दूसरे की घावों में पट्टी लगाने वाला है करके देखा। आणि तिसरी गोष्ट पाहिली की जो एक आत्मिक व्यक्ती आहे की दुसऱ्याचे जे जखम आहे त्याला मलम लावणारा तो राहील। चौथी बात हमने देखा आत्मिक जन दूसरों का बोझ उठाने वाला है करके हमने। आणि चौथा आपण पाहिलं की एक आत्मिक व्यक्ती दुसऱ्याचं ओझं वाहणारा राहील। पांचवी बात क्या है, 5वी गोष्ट काय आहे? उसी गलातियों 6 का 4 वचन। आणि गलातीकराचं पत्र 6 ते 4 वचन। पर हरेक अपने ही काम को जांच ले और तब दूसरे के विषय में नहीं परंतु अपने ही विषय में उसको घमंड करने का अवसर होगा। प्रियो, एक आत्मिक जन हमेशा अपने आप को जांचते रहेगा। आणि एक आत्मिक व्यक्ती नेहमी स्वतःचं परीक्षण करत राहील। मैं एक बात आपको बताना चाहता एक हूँ, गोष्ट सांगू इच्छितो। है ना, हमारे जीवन को अगर हम रोज नहीं परखेगा तो हमारे जीवन में कई गिरावट आ सकता है। आणि दररोज आपण आपलं जीवन जर पारखलं नाही तर आपल्या जीवनामध्ये पतन पावण्याची अवस्था येईल। हमारे चाल चलन में कई प्रकार का गिरावट आ सकता है। आणि आपल्या चालचलवणुकीमध्ये पुष्कळ प्रकारचे पतन पावण्याची अवस्था येईल। इसलिए रोज एक आत्मिक जन अपने
अपने जीवन को अपने कामों को परखेगा। आणि म्हणूनच एक आत्मिक व्यक्ती जे आहे तर आपलं जीवन आपले काम पारखेल. विलाप गीत उसका 3रा अध्याय का 40 और 41 वचन. आणि विलाप गीत त्याचा 3रा अध्याय 40 आणि 41 वचन. ओ प्रभु यीशु तेरी अपने चाल चलन को ध्यान से परखे अपनी चाल चलन को ध्यान से परखे और यहोवा की ओर फिरे। हाँ, हम स्वर्गवासी परमेश्वर की ओर मन लगाए और हाथ फैलाए और कहे। बोलने का अर्थ क्या है? सांगायचं तात्पर्य काय? अपन पूर्ण रूप में उस प्रभु को प्रसन्न करने वाला मार्ग में है कि नहीं, ये बात को हमें परखते जाना. आणि संपूर्णरित्या प्रभूला प्रसन्न होणाऱ्या मार्गामध्ये मी आहे का नाही या गोष्टीला पारखत जा. आज मैं बहुत लोगों को एक बात पूछना चाहता हूँ. आणि पवित्र लोकांना एक गोष्ट मी विचारू इच्छितो. अब कितना दिन हो गया अपने जीवन को प्रभु की उपस्थिति में वचन के सामने ना परखा? आणि किती दिवस झाले आपल्या स्वतःला वचनाच्या समोर आपलं पारखलं नाही? रोज परखते है क्या? रोज परीक्षण करता का? आप शायद बोलेगा मेरे को समय नहीं मिलता. आणि तुम्ही म्हणाल की कदाचित मला वेळ भेटत नाही. प्रियो, एक आत्मिक जन को समय मिलता है. आणि प्रियानो, एक आत्मिक व्यक्तीला वेळ मिळतो. आत्मिक जन को समय निकालना पड़ता है. आणि एक आत्मिक व्यक्तीला वेळ काढावा लागतो. हमें रोज अपने आप को परखना पड़ेगा. आणि दररोज आपण स्वतःला पारखायचंय. आपको याद होगा दूसरा कोरिंथी 13 अध्याय का 5 वचन में प्रेषित पौलुस कहता है. आणि दुसरे कोरिंथीकराचं पत्र 13 अध्याय त्याच्या 5 वचनामध्ये प्रेषित पौल अशा प्रकारे म्हणतो, अपने आप को परखो कि विश्वास में हो कि नहीं। हाँ, एक दूसरे को परखने के लिए नहीं बोला. आणि एकमेकांना परीक्षण करण्याकरता नाही म्हटलं. मेष में आचरण करने के टाइम पर भी वहां पर भी बोला अपने आप को परखो. आणि मेषामध्ये सहभागी होण्याच्या अगोदर हे म्हटलं की तुम्ही स्वतःला पारखा. एक दूसरे को नहीं. आजकल बहुत लोग दूसरे को देखते रहते हैं कि उसका जीवन में कोई कमी घटी है कि नहीं. प्रियो, उसके लिए आपको प्रभु ने नियुक्त नहीं किया. आणि प्रियांनो, काय आहे की लोक दुसऱ्याचं परीक्षण करतात की त्याच्या जीवनामध्ये कुठल्या प्रकारची कमतरता आहे का नाही. पण प्रियांनो, मी तुम्हाला सांगतो त्याच्या करता तुमची नेमणूक झालेली नाही. प्रियो, एक आत्मिक जन है तो दूसरे का जीवन को नहीं अपने जीवन को परखता है और अपने जीवन को प्रभु के उसमें सही करता है. आणि एक आत्मिक व्यक्ती आहे तर तो दुसऱ्याचं नाही तर आपलं स्वतःचं आत्मिक जीवनाची परीक्षण करतो आणि प्रभूच्या उपस्थितीमध्ये तो त्याचं जीवन योग्य रीतीने करतो. मैंने कई बार आपको बोला कि प्रभु का एक श्रेष्ठ दास सीटी स्टड बोल करके प्रभु का दास हमेशा वो बाइबल पढ़ते रहता. तो एक व्यक्ति ने उसका मित्र ने पूछा कि भाई आप तो वचन इतना जानता है, वचन इतनी बार पढ़ा है, फिर भी आप इतना ध्यान से इस पर क्यों हमारा देखता है? आणि प्रभूचा दास आहे सिटी स्टड म्हणून की तो नेहमी बायबल वाचत असे. त्यावेळेला एका व्यक्तीने त्यांना अशा प्रकारे विचारलं की बायबलच्या वचनासंबंधाने तुम्हाला एवढी चांगली माहिती तरी सुद्धा तुम्ही नेहमी देवाचं वचन का वाचत राहता? वो प्रभु का दास का गवाही मेरे को बहुत छुआ. आणि त्यावेळेला प्रभूच्या दासाचं जे वचन आहे त्याची साक्ष जी आहे ते मला खूप स्पर्श केलं. वो क्या कहता है? तो असं म्हणतो, मैं ये देख रहा हूँ इस वचन में मेरे लिए लिखा हुआ एक भी बात करने के लिए रह गया है कि नहीं, ये बात तुम्हें पड़ेगा. आणि या वचनामध्ये एखादी अशी गोष्ट राहिली आहे का जी माझ्या जीवनामध्ये मी केलेली नाहीये, या मी पारखत राहतो. Praise the Lord. Praise the Lord. उस रीति में कितने लोग परखता है? आणि अशा प्रकारे किती लोक परीक्षण करतात. प्रियो, बहुत लोग वचन पढ़ता है परंतु वो वचन उनके जीवन के द्वारा नहीं जाता. आणि पुष्कळ लोक वचन वाचतात पण ते वचन त्यांच्या जीवनामध्ये आचरणात येत नाही. Praise the Lord. Praise the Lord. ऐसा एक पट्टी की पढ़ाई करके क्या लाभ है प्रियो? आणि अशा प्रकारे एक पट्टी रूपाने वाचन करून काय उपयोग आहे? ये पढ़ने वाला वचन आपका जीवन से जाना चाहिए. आणि जे वचन आहे ते तुमच्या जीवनामध्ये आलं पाहिजे. और ऐसा नहीं है तो असं नाही तर प्रभु की दृष्टि में वो पढ़ाई में कोई भी मूल्य नहीं. आणि प्रभूच्या दृष्टीमध्ये ते अभ्यास करून वाचन करून काही उपयोग नाही. ओके, छठवीं बात बोलेंगे. 6वी गोष्ट, एक आत्मिक जन क्या करता? एक आत्मिक व्यक्ती काय करतो? एक आत्मिक जन हमेशा हरेक को भलाई करेगा. आणि एक आत्मिक व्यक्ती आहे तो नेहमी दुसऱ्यांवर उपकार करेल किंवा त्यांचं चांगलं करेल. वो कभी भी किसी का बुराई नहीं करेगा. आणि कधी कोणाचं नुकसान होईल असा तो विचार करणार वही नाही. गलातियों 6 अध्याय का 9 और 10 वचन पढ़ना. आणि गलातीकराचं पत्र 6 अध्याय 9 आणि 10 वचन. हम भले काम करने में साहस न छोड़े, हाँ. क्योंकि यदि हम ढीले न हो तो ठीक समय पर कटनी काटेंगे. इसलिए जहाँ तक अवसर मिले हम सबके साथ भलाई करें, विशेष करके विश्वासी भाइयों के साथ. क्या कितना सुंदर शब्द है प्रियो. आणि प्रियानो, किती सुंदर शब्द आहे. प्रियो, आत्मिक जन हमेशा दूसरे के लिए भलाई करेगा, किसी का बुराई नहीं करेगा. आणि आत्मिक व्यक्ती नेहमी दुसऱ्याचं चांगलंच करेल, कोणाचं वाईट करणार नाही. क्योंकि आपको सबको मालूम है एफेसियों 2:10 में लिखा है हम उन भले कामों के लिए सृजा गया क्योंकि परमेश्वर ने पहले से ठहराया है. आणि पिस्कराचं पत्र त्याचा 2रा अध्याय त्याच्या 10 वचनामध्ये असं लिहिलेलं आहे की चांगलं काम करण्याकरता आपल्याला आपली नेमणूक झालेली आहे की जी परमेश्वराने
अगोदर पासून ठरवून ठेवलेली आहे. मत्ती 5:16 में प्रभु यीशु ने कहा कि तुम्हारे उन भले कामों को देख करके स्वर्गीय पिता का लोक महिमा करेगा. मत्ते त्याचा 5 अध्याय त्याच्या 16 वचनामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने अशा प्रकारे म्हटलं की तुमच्या चांगले काम पाहून जग पित्याचा गौरव करायला आज पाहिजे. हम कैसे काम करता है, आणि आज आपण कसं काम करतो किस रीति में काम करता है, आणि कशा प्रकारे काम करतो. है ना. पहला तिमोथी 6 अध्याय का 18-19 वचन पढ़ना. पहिलं तिमोथेला पत्र 6 अध्याय 18-19 वचन वाचा. मैं समय का कमी को देख करके कई वचन में बोलते जाऊंगा, लेकिन आप लोग जरूर लिखना और घर में जाकर के वापस मनन करना. आणि वेळ कमी असल्या कारणाने मी काही वचन फक्त सांगत जाईल, तुम्ही निश्चित घरी जाऊन ते वाचा. वे भलाई करे और भले कामों में धनी बने और उदार और सहायता देने में तत्पर हो और आगे के लिए एक अच्छी नींव डाल रखे. देखा, आगे के लिए ये बात है. हमारा ये भले काम किस लिए है? आगे के लिए, भविष्य के लिए, अनंत काल के लिए है. आणि आपले सगळे चांगले काम कशा करता येतं, येणाऱ्या त्या सार्वकालिक जीवना करता आहे. मला जेव्हा मोशाने चुनौती किया, आणि ज्या वेळेला मोशेने निवड केली, ये जीवन के लिए चुनौती नहीं किया ऐसा, आणि या आयुष्य करता त्याने निवड केली उस नाही, आगे का भविष्य के लिए चुनौती. आणि पुढच्या भविष्य करता त्याने निवड केली. भाई, हम जो भी भले काम करता है, रेणू आपण जे काही चांगले काम करतो ये उस अनंतता के लिए, आणि ते सर्वकालिक जीवना करता उसके आहे. लिए प्रभु ने हमें अनेक किया है. आणि त्याच्या करता प्रभूने आपल्याला वेगळं केलंय. हमारे जीवन में हमें उन भले कामों के बारे में जो बताया प्रयोग, उस भले कामों में कभी भी आलसी नहीं होना, उत्साह से वो काम करते जाना. आणि प्रेरणा आपल्या जीवनामध्ये जे चांगले काम करायला सांगितलेले ते चांगले काम करण्यामध्ये आपण कधीही थकायचं नाहीये, तर आपण खूप उत्साहाने ते करायचं आहे. इसी प्रकार भी प्रयोग दुनिया के लोग आकर के आपको बहकाने के लिए, आपको भविष्य में आप एकदम जीरो मिलने के लिए, आप लज्जित होने के लिए बात करेगा. आणि मग जगाचे लोक येतील, तुम्हाला भवकवतील आणि येणाऱ्या आयुष्यामध्ये तुम्हाला काहीही प्रतिफळ मिळणार नाही याच्यासाठी ते काम करतील. और उनकी कहना आपको एकदम सही भी लगेगा, आणि त्यांचं बोलणं तुम्हाला योग्य पण वाटेल, और वो वचन के अनुसार नहीं है करके आत्मा आपको गवाही देगी. आणि ते वचनाच्या अनुसार नाहीये हे आत्मा तुम्हाला सांगेल. इसलिए प्रयोग कई प्रकार का हमारे जीवन में कई वादा आ सकता है, आणि आपल्या जीवनामध्ये पुष्कळ प्रकारच्या अडचणी येतील, लेकिन भलाई होना. आणि ते चांगलंच आहे. मैं आपको बोला ना, कितना मतलब मधु कितना भी हिलाएगा तो वो मीठा ही रहेगा. आणि मधाला किती ढवळलं तरी ते गोडच राहील. इसलिए जब रोमियो 12:21 वचन में प्रभु दास अच्छा एक प्रोत्साहन वचन देता है. रोम त्याचा पहिला अध्याय त्याचे 12 अध्याय त्याच्या 21 वचनामध्ये, बुराई से न हारो, हाँ देखा, बुराई कोई बुराई करता है तो बुराई से ना हारो, परंतु भलाई से बुराई को जीत लो. देखा, भलाई से. अगर दूसरा आपको देख करके एक स्माइल नहीं दिया तो आप उनको देखिए एक स्माइल दे दो ना. आणि कोणी तुमच्याकडे पाहून हसलं नाही तर तुम्ही त्याच्याकडे पाहून हसा ना. अरे वो आपको प्रेशर नहीं किया, आप एक प्रेशर बोलो ना. आप अपने आंखों में कल भी प्रचार में बोला, 2 क्लास में पढ़ने वाला 1 क्लास के लिए एल्डर है. आणि मग जो दुसऱ्या वर्गामध्ये शिकतो तो पहिलीमध्ये शिकणारा जो आहे त्याच्यापेक्षा तो मोठा आहे. प्रेज लॉर्ड. प्रेज लॉर्ड. बात समझिए. लक्षात आलं का? आप प्रभु में आने के बाद में आप कितना पुराना है उतना अधिक आप दूसरों के लिए एकदम प्राचीन है. आणि मग प्रभूमध्ये आल्यानंतर तुम्हाला जो नवीन आहे त्याच्याकरता तुम्ही एक वडील किंवा एक शिक्षक आहात. उनके लिए कुछ भी कारण आपको भलाई करना चाहिए. आणि त्यांच्या संबंधाने तुम्ही काही करून चांगलंच केलं पाहिजे. जब दूसरा इतिहास उसकी 15 अध्याय का 7 वचन पढ़ेंगे. दूसरा इतिहास 15 अध्याय 7 वचन. या. परंतु तुम लोग नियम बांधो और तुम्हारे हाथ ढीले न पड़े, क्योंकि तुम्हारे काम का बदला मिलेगा. हाँ, तुम्हारा हाथ ढीला ना पड़े, आणि तुझा हात जो आहे तो थंड पडू नये, क्योंकि तुम्हारा काम का प्रतिफल मिलेगा. आणि तुमच्या कामाचं प्रतिफळ तुम्हाला भेटेल. सुंदर बात है. खूप सुंदर गोष्ट आहे. और एक वचन पढ़ेंगे. अजून एक वचन वाचूया. एसेकिएल भी किताब 16 अध्याय का 49. आणि एजकेल त्याचा 16 अध्याय त्याचं 49 वचन. या. देख, तेरी बहन सदोम का अधर्म यह है कि वह अपनी पुत्रियों सहित घमंड करती, पेट भर भर के खाती और सुख चैन से रहती थी और दीन दरिद्र को न संभालती थी. बोले के वाला जो भले काम करना चाहिए था वो नहीं किया बोल करके एक दोष. आणि जे चांगले काम करायला पाहिजे होते ते चांगले काम केले नाही त्याच्या करता हा दोष. हालेलुया. कितना भयंकर बात है ना. आणि किती भयंकर गोष्ट आहे. प्रियो, अभी ये जीवन में हमें जरूर जिस काम के लिए मैंने प्रभु ने अनेक किया वो कामों में हम बहुत
सगळे होना चाहिए। आणि ज्या चांगल्या कामाकरता प्रभूने आपल्याला नेमलेले आहे त्या कामामध्ये आपण खूप लवलीन राहायला पाहिजे। और एक आत्मिक जन क्या करेगा? आणि एक आत्मिक व्यक्ती काय करेल? हमेशा भलाई करेगा। आणि नेहमी चांगले काम करत राहील। आज हम जो भी काम करता है वो भलाई का काम है क्या? आणि आज जे काय आपण काम करतो ते चांगले काम आहे का? ऐसा है तो आप एक आत्मिक जन है। आणि असं जर आहे तर तुम्ही एक आत्मिक व्यक्ती आहात। ये आखिरी 7वां पॉइंट भी बोलकर जल्दी खत्म करूंगा। आणि 7वा मुद्दा हे सांगून मी लवकर या ठिकाणी समाप्त करेल। मुझे मालूम है आगे हमारे सामने टाइम चल रहा है। आणि वेळ जो आहे तो पुढे पुढे पळत आहे। मैं भी बराबर हूँ टाइम दे करके, क्योंकि आप लोग भी कंप्लेंट नहीं करना चाहिए, कुड़कुड़ करके पाप नहीं करना चाहिए, इसलिए मैं टाइम के अनुसार चल रहा हूँ। आणि तुम्ही कुरकुर करून पाप करू नये म्हणून वेळेच्या अनुसार मी चालत आहे। ओके, और 7वीं बात क्या है 7वी गोष्ट काय आहे? कि वही गलातियों 6 अध्याय का 14 वचन। गलातीकराचं पत्र 6 अध्याय 14 वचन। पर ऐसा न हो कि मैं अन्य किसी बात का घमंड करूं, हाँ। केवल हमारे प्रभु यीशु मसीह के क्रूस का, हाँ। जिसके द्वारा संसार मेरी दृष्टि में और मैं संसार की दृष्टि में क्रूस पर चढ़ाया गया हूँ। बहुत धनों का वचन है प्रिय। आणि खूप अद्भुत असं वचन आहे। एक आत्मिक जन हमेशा यीशु मसीह में और क्रूस में प्रशंसा करेगा और दुनिया की कोई भी बात में प्रशंसा नहीं करेगा। आणि एक आत्मिक व्यक्ती आहे तो नेहमी प्रभू येशू ख्रिस्तावर आणि त्याला चढवलेल्या त्या वधस्तंभावर प्रशंसा करेल, पण जगाच्या कुठल्याही दुसऱ्या गोष्टीची प्रशंसा करणार नाही। है ना, कई बार लोग दुनिया की बातों में घमंड करता है। आणि लोक जगाच्या गोष्टीमध्ये गर्व करता। वो कितना दुख की बात है ना। किती दुःखदायक आहे। है ना, प्रभु का वचन साफ बताता है। जब यिर्मयाह नबी की किताब आपको याद है 9 अध्याय उसका 23-24 वचन, यिर्मयाह त्याचा 9 अध्याय त्याचं 23 आणि 24 वचन तुम्हाला ठाऊक आहे। है ना, वहां पर उड़ा उड़ा कर कहता है कि तुम किसी किन किन बातों में प्रशंसा नहीं करना और कहां पर प्रशंसा करना। आणि कुठल्या गोष्टीमध्ये तुम्हाला प्रशंसा करायची आणि कुठल्या गोष्टीमध्ये प्रशंसा नाही करायची हे वचन एकदम स्पष्ट सांगतं। यहोवा यूं कहता है, बुद्धिमान अपनी बुद्धि पर घमंड न करे। है ना, कई बार लोग बुद्धिमान लोग अपनी बुद्धि में मेरे को मतलब बहुत भाषा का ज्ञान है, मैं इसलिए हिब्रू का भी ग्रीक का भी ये सारा भाषा का अच्छी बात है। ऐसा भाषा का ज्ञान होना कोई खराब बात नहीं। आणि काही लोक काय आहे ते आपल्या बुद्धीवर खूप गर्व करतात। ते म्हणतात की मला हे माहिती आहे, ते माहिती आहे, एवढ्या भाषा माहिती आहे। भाषेचं ज्ञान असणं चांगलं आहे, लेकिन उसमें घमंड करना पाप है। आणि त्याच्यामध्ये गर्व करणं पाप आहे। धन अच्छा है परंतु धन पर घमंड करना पाप है। आणि तुमच्याकडे पैसा आहे चांगली गोष्ट आहे, पण त्याच्यावर गर्व करणं पाप आहे। रिश्ता वाला अच्छा है परंतु उसमें घमंड करना पाप है। रिश्ता जो भी दुनिया का रिश्ता बड़ा आणि जगामध्ये असणारी तुमची ओळख पाळख जर चांगली आहे, ती चांगली गोष्ट आहे, नातेवाईक चांगले मोठे आहे, चांगली गोष्ट आहे, त्याच्यावर गर्व करणं पाप आहे। प्रेज़ द लॉर्ड। प्रियो, एक बात जानना है कि अगर कोई भी ऐसा दुनिया की कोई बात को लेकर के प्रशंसा करता है तो वो प्रभु के सामने बहुत मतलब एकदम घृणित है। आणि जगाच्या एखाद्या कुठल्या गोष्टीमध्ये ते जर गर्व करतात तर ते परमेश्वरासमोर घृणित आहे। तो इसलिए प्रभु का वचन कहता है, ज्ञानी अपने ज्ञान पर घमंड ना करे। आणि जो ज्ञानवान आहे त्याने आपल्या ज्ञानावर गर्व करू नये। न वीर अपनी वीरता पर। हाँ, देखा वीर, कई प्रकार का वीर है ना। आणि पुष्कळ प्रकारचे वीर आहे, है ना, वो वीरता पर घमंड नहीं करना। आणि ते आपल्या वीरतेवर गर्व करू नये। प्रेज़ द लॉर्ड। प्रेज़ द लॉर्ड। न आगे, धनी अपने धन पर घमंड करे। हाँ, धनिक अपने धन पर भी घमंड ना करे। श्रीमंताने आपल्या श्रीमंतीवर गर्व करू नये। यहाँ पर सब ज्यादा विस्तार से बोलने के लिए समय अनुमति नहीं देता, नहीं तो एक एक बातों पर बहुत बात था। आणि या ठिकाणी वेळ परवानगी देत नाही विस्तार रीतीने बोलण्याकरता। आप समझता है, तुम्हाला ठाऊक आहे ऐसी से बातों पर घमंड करके गिर गया वो बहुत लोगों को हम जानते हैं। अशा गोष्टीवर गर्व करून पतन पावलेल्या पुष्कळ लोकांना आपण ओळखतो। लेकिन किस पर घमंड करना आगे बोला है, आणि कुठल्या गोष्टीवर गर्व करायचं हे पुढे लिहिलेलं आहे। घमंड करो। आणि गर्व करा कहां पर? कुठे? परंतु जो घमंड करे हाँ। वह इसी बात पर घमंड करे कि वह मुझे जानता और समझता है। प्रेज़ द लॉर्ड। प्रियो, हमारे जीवन में हम घमंड करने के लिए प्रभु का सूली और यीशु मसीह के अलावा कुछ भी नहीं। आणि आपल्या जीवनामध्ये गर्व करण्याकरता प्रभू येशू ख्रिस्त आणि वधस्तंभ या व्यतिरिक्त काही नाही। प्रेषित पौलुस कहता है, प्रेषित पौल असं म्हणतो, मैं मसीह में घमंड करता हूं, आणि मी ख्रिस्तामध्ये गर्व करतो, मैं सूली में घमंड करता हूं, आणि मी वधस्तंभाचा गर्व करतो, क्योंकि सूली मेरे लिए महान कार्य किया। कारण वधस्तंभाने माझ्याकरता महान कार्य केलं। क्या किया? ते काय काय केलं? बहुत बात है, खूप आहे। 2-3 याद दिलाता हूं। 2-3 गोष्टी आठवण करून देतो। एफिसियों का पत्री उसका दूसरा अध्याय का 16 वचन। इफिस त्याचा 2रा अध्याय त्याचं 16 वचन। और क्रूस पर बैर को नाश करके। देखा क्रूस पर प्रभु ने क्या किया?
बैर को नाश कर दिया, आणि वधस्तंभावर काय केलं की जे वैर होतं ते प्रभूने नाश केलं. क्योंकि यहूदी लोगों का बड़ा वैरी था जाति आणि यहुदी लोकांचा एक मोठा वैरी होता ते म्हणजे जातीचे जाति के लोक. लोगों को लोग कुत्ता बोल करके एकदम निकृष्ट समझते थे. आणि जातीच्या लोकांना कुत्रे समजून एकदम निकृष्ट असे समजत और होते. सूली क्या किया? आणि वधस्तंभाने काय केलं? सूली को एक बनाया. आणि वधस्तंभाच्या द्वारे ते एक झाले. ऐसा प्रशंसा नहीं करेगा आणि प्रियो. मग त्या वधस्तंभाची प्रशंसा आपण कसं काय करणार मेरे नाही? पड़ोसियों का पत्री पहला अध्याय के 20 वचन. गलतीकराचं पत्र पहिला अध्याय त्याचं 20 और वचन. उस क्रूस पर बहे हुए लहू के द्वारा मेल मिलाप करके देखा क्रूस पर बहा हुआ वो लहू, आणि वधस्तंभावर सांडलेलं ते रक्त ओ उसकी द्वारा बहकाया, आणि त्याच्या द्वारे मग त्यांना शांती मिळाली किंवा ते एक झाले. उसकी द्वारा प्रभु के मुझे शांति मिला. आणि प्रभूची शांती त्याच्याद्वारे मला मिळाली. उसका दूसरा अध्याय के 14 वचन, कोलोसियों 2:14. गलती त्याचा दुसरा अध्याय 14 वचन. और विधियों का वह लेख जो हमारे नाम पर हाँ। और हमारे विरोध में था मिटा डाला हाँ। और उसे क्रूस पर किलो से जड़कर सामने से हटा दिया। ओ कितना भयंकर प्रयोग! एक उदार पाया व्यक्ति के लिए क्रूस कितना महान बात है, क्योंकि क्रूस पर हमारे सारा पापों को भी उधर ही कील मार दिया. अभी वो पाप किसी प्रकार बाहर नहीं आए. आणि तारण प्राप्त झालेल्या व्यक्तीच्या जीवनामध्ये वधस्तंभ जे आहे ते किती महान कार्य केलेलं आहे की आपल्या जीवनाचे जे काही पाप होते ते सर्व पाप पुसून टाकले. प्रियो, हालेलुया, हमारे ऊपर एक लेख था, एक लिखा हुआ था. ये तो मतलब उस समय के अनुसार है कि जो भी व्यक्ति पापी है उनको फांसी की सजा दिया है तो उसको ऊपर लिखा रहेगा मृत्यु के लिए नियुक्त. वो पढ़ नहीं पाता, पर उसको पीठ पर वो लिखा रहता है मृत्यु के लिए नियुक्त. तो हमारे ऊपर मृत्यू के लिए नियुक्त करके एक लेबल था. प्रभु ने सूर्य के द्वारा वो लेबल को हटा दिया. आणि जुन्या काळामध्ये काय व्हायचं की एखाद्या व्यक्तीला जर फाशी द्यायची त्याच्या पाठीवर लिहिलं जायचं की मरणाकरता नियुक्त. तो वाचू शकत नव्हता पण इतर लोक वाचू शकत होते. अशा प्रकारे आपण ही सगळे लोक मरणाकरता नियुक्त झालेलं होतं. आपल्याही पाठीवर तो लेख लिहिलेला होता. पण प्रभू येशू ख्रिस्ताने वधस्तंभावर मेल्याद्वारे आपल्यावर लिहिलेला जो लेख आहे तो पुसून टाकला. हम लोगों को बुलाता है, भाई आप मृत्यु के लिए नियुक्त है, नरक के लिए नियुक्त है, आओ आओ वो लेख को हटा देंगे. यीशु मसीह के सूली की मृत्यु पर विश्वास कर, प्रभु यीशु पर विश्वास कर. कितना भी बोलने से लोग नहीं मानता, क्योंकि वो पढ़ नहीं पाता, उसको मालूम नहीं वो नरक के लिए नियुक्त है. आणि आपण लोकांना म्हणतो की तुम्ही मरणाकरता नेमणूक झालेले लोक आहात, नरकामध्ये जाण्याकरता नेमलेले लोक आहात. तुम्ही या प्रभू येशू ख्रिस्ताने तुमच्याकरता वधस्तंभावर मरण सहन केलेलं आहे, त्याच्यावर तुम्ही विश्वास करा आणि तुमच्या विरोधामध्ये लिहिलेला जो लेख आहे तो पुसून टाका. पण त्यांना ते समजत नाही, त्यांना ते वाचता येत नाही. शैतान ने क्या किया? सैतानाने काय केलं? आपको सबको मालूम है, दूसरा कोरिन्थी 4:4 में उन लोगों का मन को अंधा कर दिया. आणि दुसरे करंथीकराचं पत्र 4 अध्याय त्याच्या 4 वचनामध्ये लिहिलं की त्यांची जी मन आहे ती आंधळे केली. भी उनका मन को अंधा कर दिया. आणि प्रियांनो त्यांची मन जे आहे ती आंधळे केली. इसका भेद उन लोग ना जाने. आणि त्याचं जे रहस्य आहे त्यांनी जाणू नये. हो, ये अनुग्रह पाया हुआ लोगों के लिए प्रभु धन्यवाद देता हूं. आणि कृपा प्राप्त झालेल्या लोकांकरता मी धन्यवाद देतो. प्रभु को धन्यवाद हो. प्रभूला धन्यवाद असो. प्रियो, इसलिए जब भी प्रेरित पौलुस जाता था वो एक ही काम करता था, सूली की प्रचार करता था. आणि प्रेषित पौल जिथं कुठं जात होता तो एकच काम करत होता, वधस्तंभाचा प्रचार करत असे. मैंने पहला कोरिन्थी उसकी पहला अध्याय उसका 23 वचन. पहिले करंथीकराचं पत्र त्याचा पहिला अध्याय त्याचं 23 वचन. परंतु हम तो उस क्रूस पर चढ़ाए हुए मसीह का प्रचार करते हैं. देखा, हम उस सूली पर चढ़ाए हुआ उस यीशु मसीह की प्रचार करते हैं. आणि वधस्तंभावर चढवलेल्या त्या ख्रिस्ताचे आपण प्रचार करतो. प्रियो, मेरे यीशु ने मेरे लिए सूली उड़ाया. आणि प्रियांनो, माझ्या येशू ख्रिस्ताने माझ्या करता तो वधस्तंभ उचलला. ए, सूली उड़ाना कोई छोटी बात है? आणि वधस्तंभ उचलणं लहान आहे का? मैंने यूहन्ना के सुसमाचार 19 अध्याय का 17 वचन में लिखा है, आणि योहान 19:17 मध्ये लिहिले वो आप ही अपनी सूली को लेकर चला. आणि तो स्वतः आपला वधस्तंभ घेऊन चालला. प्रियो, वो सूली मेरी और आपकी पाप का उस भयंकर सजा उड़ाने के लिए यीशु मसीह स्वयं अपनी सूली लेकर के चला. आणि तुमच्या आणि माझ्या पाप उचलण्याकरता तो स्वतः तो आपला वधस्तंभ घेऊन चालला. सूली की मृत्यू तक पिता की आज्ञाकारिता में जीवन बिताया. वधस्तंभाच्या मरणापर्यंत पित्याच्या आज्ञाधारकपणामध्ये राहिला. हो प्रियो, उस प्रभु यीशु मसीह और उसकी सूली
यही हमारा प्रशंसा है। आणि तो प्रभू येशू ख्रिस्त आणि त्याचा वधस्तंभ हाच आपला प्रशंसेचा विषय आहे. प्रियो, और कोई भी बातों पे हम प्रशंसा ना करें, त्यानो इतर कुठल्याही गोष्टीमध्ये आपण गर्व किंवा प्रशंसा करू नये कोई मनुष्य को प्रशंसा ना करे। आणि कुठल्या मनुष्यावर प्रशंसा करू नये. हम एक ही बात पर प्रशंसा करना, मसीह की सूली की प्रशंसा। आणि एकाच गोष्टीची प्रशंसा करा, ते वधस्तंभाची प्रशंसा. कितना अनोखी बात है। किती अद्भुत गोष्ट आहे. और भी बहुत बात है, लेकिन समय को देखकर मैं यहाँ पर रुकना चाहता हूँ। अजूनही पुष्कळ गोष्टी आहे, पण वेळ कमी असल्याने मी या ठिकाणी थांबत आहे. हमने एक सच्चा एक माना आत्मिक जन का 7 लक्षण देखा। आणि खऱ्या आत्मिक व्यक्तीचे 7 लक्षणं पाहिली. पहला ये देखा कि एक आत्मिक जन नया जन्म पाया होना चाहिए। आणि पहिली गोष्ट ही पाहिली की एक आत्मिक व्यक्ती त्याचा नवा जन्म झाला पाहिजे. दूसरी बात हमने देखा वो आत्मिक जन जो वो है जो आत्मा में चलता है। आणि दुसरी गोष्ट ही पाहिली की आत्मिक व्यक्ती तो आहे की जो आत्म्यामध्ये चालतो. तीसरा हमने देखा कि आत्मिक जन अन्य दूसरे लोगों का गावों को पट्टी मारता है। आणि तिसरं आपण पाहिलं की जो आत्मिक व्यक्ती इतर लोकांच्या ज्या जखमा आहे त्याच्यावर तो मलम लावतो. चौथी बात हमने देखा एक आत्मिक जन दूसरों का बोझ अपने ऊपर लेता है अपना समझ करके। आणि चौथी गोष्ट ही पाहिली एक आत्मिक व्यक्ती आहे इतरांचं ओझं आपलं ओझं आहे म्हणून ते स्वतः घेतो. पांचवी बात हमने देखा एक आत्मिक जन रोज अपने आप को परखता है। आणि पाचवी गोष्ट ही पाहिली की आत्मिक व्यक्ती दररोज आपल्या स्वतःचं परीक्षण करतो. छठवीं बात हमने देखा एक आत्मिक जन हमेशा भलाई करता है। आणि सहावी गोष्ट आपण पाहिलं की आत्मिक व्यक्ती नेहमी चांगलं काम करतो. और सातवीं बात हमने ये देखा कि एक आत्मिक जन हमेशा यीशु मसीह में और उसकी सूली में प्रशंसा करता है। आणि एक आत्मिक व्यक्ती जो आहे तो नेहमी वधस्तंभावर आणि प्रभू येशू ख्रिस्तावर प्रशंसा करतो. आज हमने ये सुना हुआ ये वचनों के सामने ये नया साल में जरूर मैं आपसे विनती करता हूँ, अपने आप को परखो, मैं एक आत्मिक जन है क्या। आणि या नवीन वर्षामध्ये मी तुम्हाला विनंती करतो, नेहमी तुम्ही स्वतःचं परीक्षण करा की मी एक आत्मिक व्यक्ती आहे का. जरूर परखना। निश्चितच पारखा. मैं एक आत्मिक जन होकर के जीवन नहीं बिताएगा तो हमें प्रभु अपने महिमा के लिए इस्तेमाल नहीं कर पाए। आणि एक आत्मिक व्यक्ती होऊन जर मी जीवन जगणार नाही तर प्रभू आपल्या गौरवाकरता मला उपयोगात आणणार. आत्मिक लोग प्रभु का काम में आएगा, आणि जे आत्मिक आहे ते प्रभूच्या कामात येतील. स्वाभाविक लोग प्रभु का काम में नहीं आएगा, आणि जे स्वाभाविक आहे ते प्रभूच्या कामात येणार नाही. शारीरिक लोग प्रभु का काम में नहीं आणि आएगा, जे शारीरिक आहे ते प्रभूच्या कामामध्ये येणार उनके नाही. द्वारा सब प्रभु का निंदा ही होगा। आणि त्यांच्याद्वारे केवळ प्रभूच्या नावाची निंदा होईल. परंतु वास्तव में एक आत्मिक जन है तो आणि खरोखर जर एक आत्मिक आहे तर हमारे जीवन के द्वारा प्रभु का महिमा होगा। आपल्या जीवनाच्या द्वारे प्रभूच्या नावाचा गौरव होईल. अपने आप को जांचना, आपण स्वतःला जाणा, अपने आप को परखना आपण स्वतःला पडताळा. और एक सच्चा आत्मिक जन बन करके एक सच्चा एक विजयी जीवन बिताते हुए एक फलदायक जीवन बिताते हुए प्रभु के हाथ में उपयोग होने वाला एक व्यक्ति होकर के ये नया साल में पूरा साल प्रभु का महिमा के लिए या प्रभु के आगमन तक प्रभु के लिए प्रभु के उपयोगी होकर के जीने के लिए प्रभु आप सबको इन वचनों के द्वारा सहायता करे. आणि निश्चितच एक विजयी एक आत्मिक जीवन जगत असताना प्रभूच्या हातामध्ये प्रभूला उपयोगी होत जीवन जगण्याकरता प्रभूच्या आगमनापर्यंत या वचनाच्या द्वारे तुम्हाला प्रभू सहाय्य करू. बहुत बातें बोलने का था लेकिन समय को देख के मैंने शॉर्ट किया. आणि पुष्कळ गोष्टी बोलण्याकरता होत्या पण वेळ बघून मी ते थोडं मोजकं सांगितलं. और एक बार मैं याद दिलाता हूँ, अजून एक गोष्ट आठवण देतो. अगला सेक्शन में होने वाला संदेश है बहुत ही गहरा बात है, तो जरूर आप YouTube में आएगा, आप जरूर ध्यान से देखिए और जरूर इस साल का शुरुआत में उन वचनों को प्राप्त करके एक अच्छा निर्णय के साथ आगे बढ़ने में प्रभु आपको सहायता करें. आणि पुन्हा एकदा आठवण करून देतो, पुढच्या या सेक्शन मध्ये होणारा जो काही संदेश आहे तो खूप आत्मिक आणि खूप गहन आहे. निश्चितच युट्यूबवर आल्यानंतर तुम्ही तो पहा आणि त्याच्याद्वारे आत्मिक जीवनामध्ये निश्चितच उन्नती प्राप्त कराल. प्रभु का आशीष आपके साथ हो. आणि देवाचा आशीर्वाद तुमच्यासह असो. आमीन. आमीन. इस समय में कोई ना कोई एक जन